नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील आठवड्यातील सर्व चालू घडामोडी या एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी आजपासून आपण अर्थशास्त्र या विषयाची वन डे रिव्हिजन बॅच फक्त 99 रुपयामध्ये सुरू करत आहोत, जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी असणार आहे। यामध्ये आपण बघा, हे जे सगळे टॉपिक तुम्हाला दिसत आहे, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्या, पंचवार्षिक योजना, आरबीआय, राष्ट्रीय उत्पन्न, महत्त्वाची योजना, बँकिंग, मानवी विकास निर्देशांक, हे सगळे टॉपिक या वन डे रिव्हिजन बॅच मध्ये आज आपण कव्हर करणार आहोत। तर या बॅचची फी पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त 99 रुपये असणार आहे। ही जर बॅच जॉईन करायची असेल तर आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ती बॅच दिसेल आणि तिथं पेमेंट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। बघा, आपल्या अर्थशास्त्र या विषयाचे सेपरेट नोट्स सुद्धा आहे, त्या सुद्धा तुम्ही 99 रुपयामध्ये परचेस करू शकता। आणि बॅच आणि नोट्स दोन्ही पाहिजे असेल तर 199 रुपयामध्ये सध्या तुम्ही परचेस करू शकता डिस्काउंटेड ऑफर मध्ये। मग चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सुंदर व्हिडिओला। करंट अफेअर्स बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे इथं, तर पहिला क्वेश्चन आहे, बारकाईने वाचायचा आहे नाहीतर चुकू शकतो। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदकांसह प्रथम स्थान मिळवलं? तर सगळ्यात जास्त सुवर्ण पदक कोणी जिंकले? सुवर्ण पदकाच्या बाबतीत प्रथम स्थान कोणी मिळवलेले? तर सुवर्ण पदकाच्या बाबतीत चीन आणि यूएसए हे दोघंही पहिल्या क्रमांकावर, फक्त आणि फक्त सुवर्ण पदकांच्या बाबतीत, कारण दोघांकडेही 40-40 सुवर्ण पदक आहे। पण आपल्याला एकूण पदकांमध्ये जर विचारलं की एकूण पदकांमध्ये सगळ्यात जास्त पदकं जी आहे ती कोणाला मिळाली, तर मग ती युनायटेड स्टेट्सला मिळाली, यूएसए ला मिळाली। ठीक आहे, तर सुवर्ण पदकाच्या बाबतीत 1 आणि 3 दोन्ही असणार, त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार। पण एकूण पदकाच्या बाबतीत जर बघितलं तर आपण अमेरिका जी आहे ते 1 नंबरला आहे। ठीक आहे, तर दोघांनीही 40-40 सुवर्ण पदक जिंकली होती, त्यामुळे दोघंही किती नंबरला होते? सुवर्ण पदकांच्या बाबतीत 1 नंबरला। पण आता आपण एकूणच पदकांच्या बाबतीत बघू तर अमेरिका एकूण पदकांमध्ये 1 नंबरला आहे, ज्याने 126 पदकं जिंकली टोटल। चीन दुसऱ्या क्रमांकावर 91 पदकं, जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे 45 पदकं। त्यानंतर आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत आपला 71व्या क्रमांकावर आहे। आता काही मुलांना प्रश्न पडत असेल की सर, पाकिस्तानने 1 पदक जिंकलं तरी त्याचा रँकिंग आहे ते 60-61 क्रमांकावर आहे, मग असं कसं काय? तर बघा मित्रांनो, ही जी रँकिंग असते ती गोल्ड मेडल नुसार अरेंज केलेली असते। भारताने 6 पदकं जरी जिंकलेली असेल तरी पण भारताचा जो एक क्रमांक आहे तो 71वा आहे, कारण भारताकडे गोल्ड मेडल नाही। गोल्ड मेडल असतं तर अजून 10-12 अंकाची 15 अंकाची त्यामध्ये भर पडली असती आणि भारत जो आहे तो पदक तालिकेमध्ये अजून वर आपल्याला दिसला असता। एक 50 ते 55 या रेंजमध्ये आपल्याला भारताचं स्थान बघायला मिळालं असतं। आता पॅरिस ऑलिम्पिक बाबत काही गोष्टी जाणून घेऊया। बघा मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपण 5 कांस्य पदकं जिंकली आणि 1 रौप्य पदक जिंकलं। मग लक्षात कसं ठेवायचं, तर रौप्य पदक जे आहे ते नीरज चोप्राने जिंकलं, बाकी सगळ्यांनी कांस्य पदक जिंकली। मग त्यापैकी मनू भाकरने 2 कांस्य पदक जिंकली, एक स्वतः आणि त्याचबरोबर सरबजोत सिंग सोबत जे काही दुहेरी गटामध्ये तिने कांस्य पदक जिंकली, तिचा खेळ होता नेमबाजी। यानंतर पुढे जाऊया, स्वप्नील कुसळेने कांस्य पदक जिंकलेलं आहे। त्यानंतर बघा, याने सुद्धा नेमबाजीत हे कांस्य पदक जिंकलं। त्यानंतर भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलेलं आहे। त्याचबरोबर नीरज चोप्राने रौप्य पदक आणि अमन सेहरावतने कांस्य पदक जिंकलेलं आहे। तर अमन सेहरावतचं लक्षात ठेवायचं, 57 किलो वजनी गटामध्ये याने ते कांस्य पदक जिंकलेलं आहे। यानंतर पुढे जाऊया, ही जी स्पर्धा होती हे कोणत्या टाईपचं ऑलिम्पिक होतं? तर हे समर ऑलिम्पिक होतं, उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होती। ठीक आहे, तर ऑलिम्पिकचं अजून एक असतं विंटर ऑलिम्पिक। तर विंटर ऑलिम्पिक येत्या काही कालावधीमध्ये पॅरिसमध्येच आयोजित करण्यात येणार आहे, फ्रान्समध्येच आयोजित करण्यात येणार आहे। पण आता जे ऑलिम्पिक झालं ते कसं होतं? समर, उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होती। त्यानंतर हिची आवृत्ती किती होती? तर 33वी आवृत्ती होती। कालावधी काय होता? तर 24 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान हे आयोजित करण्यात आलं होतं। यानंतर शुभंकर काय होता, म्हणजे मॅस्कॉट काय होता? तर फ्रिगियन हॅट हा मॅस्कॉट होता। त्यानंतर बोधवाक्य काय होतं? तर सिटियस, अल्टियस, फोर्टियस, म्हणजे वेगवान, उच्च आणि मजबूत, हे त्यांचं काय होतं? बोधवाक्य होतं, सिटियस, अल्टियस, फोर्टियस। त्यानंतर जो काही समारोप समारंभ होता त्यामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते, म्हणजे भारताचा झेंडा कुणाच्या हातात होता? तर भारताचे 2 ध्वजवाहक होते, एक होता PR श्रीजेश आणि दुसरे होते मनू भाकर। तर आपल्याला 100% यावर्षी या दोघांवरही क्वेश्चन येऊ शकतो, कारण PR श्रीजेशने सलग 2 ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे आणि मनू भाकर एकाच ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे किंवा पहिली भारतीय खेळाडू बनलेली आहे। त्यामुळे दोघांवर 100% आपल्याला अपकमिंग एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल। त्यानंतर दुसरा क्वेश्चन, ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द तिमोर लेस्ट
तिमोर लेस्टचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर तिमोर लेस्टचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो द्रौपदी मुर्मू यांना अलीकडे देण्यात आला. बघा मित्रांनो, तिमोर लेस्ट जो आहे तो आशियातीलच एक देश आहे ज्याची राजधानी दिल्ली आहे. दिल्ली भारताची, दिल्ली जी आहे ती राजधानी आहे तिमोर लेस्टची. याचं चलन आहे युएसएचं डॉलर, ठीक आहे, आणि पंतप्रधान आहे जनाना गुस्माओ. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 57 किलो वजनी गटामध्ये फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर आपण बघितलेले त्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्याने कोणाचा पराभव केला? तर त्याने पोर्टो रिकोचा डेरियन तोई क्रूजचा पराभव केला. तर हा मुद्दा आपल्यासाठी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्याचं वजनी गट लक्षात ठेवायचं 57 किलो. त्याचबरोबर भारताचं हे कितवं पदक होतं? तर 6वं पदक होतं. आणि अमन सेहरावत कोणत्या राज्यातील आहे? तर हरियाणा राज्यातील आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतातील पहिलं 24/7 धान्य एटीएम सुरू केलेले? तर सार्वजनिक वितरण प्रणाली काय? तर आपल्याला जे काही 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो प्रमाणे भरड धान्य जे मिळतं, तर ते मिळतं एका उपक्रमाअंतर्गत. त्याला आपण म्हणतो सार्वजनिक वितरण प्रणाली. मग आता सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जे काही आपल्याला धान्य वाटणारे काही लोक असतात ते आपल्याला धान्य देतात. पण आता एक नवीन सिस्टम एका राज्याने सुरू केलेलं आहे, ते आहे मित्रांनो ओडिशा राज्य. ओडिशाने काय केलेलं आहे? धान्य एटीएम बसवलेले. भारतातील पहिलं धान्य एटीएम बसवण्याचा निर्णय ओडिशाने घेतलेला आहे. आता आपण काय करायचं? ते एटीएम मध्ये पैसे टाकायचे, आपल्याला बरोबर 5 मिनिटांमध्ये 50 किलो जे काही धान्य आहे ते मोजून आपल्याला मिळून जातं. त्यामुळं समजून घ्या की जो काही आपण म्हणूया धान्याचं वितरण करणारा माणूस असतो त्याच्या आवडीच्या माणसाला जास्त धान्य दिलं जातं किंवा चांगलं धान्य दिलं जातं. असं काही आता घोळ जो आहे तो होणार नाहीये. यानंतर पुढे जाऊया, ओडिशाविषयी जाणून घेऊया. स्थापना 1 एप्रिल 1936, राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि राज्यपाल रघुबर दास. यानंतर 5वा क्वेश्चन, जागतिक सिंह दिन 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक सिंह दिन 10 ऑगस्टला साजरा करण्यात आला. जागतिक सिंह दिनाची थीम काय होती? तर सेलिब्रेटिंग द किंग ऑफ द जंगल. ठीक आहे, थीम लक्षात ठेवायची, दिवस लक्षात ठेवायचा, बाकी एक्स्ट्रा काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिन सेलिब्रेट करण्यात आला. सेलिब्रेटिंग द किंग ऑफ जंगल अशी त्याची थीम होती. कधीपासून हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो? 2013 पासून. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प मंजूर केलेला आहे? तर बघा मित्रांनो, हा गुरु घासीदास जो व्याघ्र प्रकल्प आहे तर तो छत्तीसगडने मंजूर केलेला आहे आणि हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मग आता बघा, क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा भारतातील व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प. दुसऱ्या क्रमांकावर आहे मानस व्याघ्र प्रकल्प. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये, तर मानस व्याघ्र प्रकल्प आसाममध्ये आहे आणि आता गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगडमध्ये असणार आहे. मग तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन हा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहे आणि ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे, त्यांची नावं आणि कोणता व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात हे सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर छत्तीसगड विषयी जाणून घेऊया. बघा मित्रांनो, छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती. मध्य प्रदेशमधून छत्तीसगड हे राज्य सेपरेट झालं होतं. त्यानंतर छत्तीसगडची राजधानी रायपूर, मुख्यमंत्री आहे विष्णू देव साय आणि राज्यपाल आहे रामन डेका. यानंतर 7वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी टीमचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, 36 वर्षीय PR श्रीजेश जे आहे तर ते भारतीय हॉकी टीम मधून निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर लगेचच PR श्रीजेश ज्युनियर पुरुष हॉकी टीमचे प्रशिक्षक बनलेले आहे. यानंतर पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे बघा. यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो बघूया. 2024 मध्ये बार्कलेज प्रायव्हेट क्लायमेट हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्ट नुसार, आता एक रिपोर्ट आहे, रिपोर्टचं नावच बघा किती मोठं आहे, तर यानुसार भारतातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्या म्हणून कोणाची ओळख झाली आहे? तर भारतातील सगळ्यात जास्त प्रभावशाली महिला नेत्या कोण आहे? रोशनी नादर. ठीक आहे, रोशनी नादर मल्होत्रा. तर बघा मित्रांनो, HCL चे कर्ताधर्ता आहे नादर फॅमिली. तर यांचे जे काही मिस्टर आहे त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे
कारण कारण ते भारतातील सगळ्यात दानशूर व्यक्ती ठरलेले आहे. नादर आडनाव आहे. आता तुम्हाला टायटल जे आहे ते मेन्शन करायचे. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की भारतातील सगळ्यात जास्त दानशूर व्यक्ती कोण आहे, तर तुम्हाला डॅश नादर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. ठीक आहे. त्यांच्याच पत्नी आहे रोशनी नादर मल्होत्रा. तर रोशनी नादर मल्होत्रा जे आहे तर या रिपोर्टनुसार सगळ्यात प्रभावशाली महिला ठरलेल्या आहे. नादर कुटुंबाची एकूण संपत्ती 4,30,600 कोटी एवढी आहे आणि त्याच्यामधून ते जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. याचबरोबर भारतातील दुसरी सगळ्यात महत्त्वाची महिला ठरल्या निसाब गोदरेज आणि तिसऱ्या महत्त्वाची महिला ठरल्या मंजू डी गुप्ता, लुपिन कंपनीशी संबंधित आहे. यानंतर 9वा क्वेश्चन, आरबीआयने युपीआय द्वारे कर भरण्याची जी काही लिमिट आहे, मर्यादा आहे, ती 1 लाख रुपयावरून किती केली आहे. तर पहिले आपल्याला टॅक्स जर भरायचा असेल, ठीक आहे, युपीआय द्वारे जर कर भरायचा असेल, टॅक्स भरायचा असेल, तर आपण 1 लाखापर्यंत टॅक्स कर भरू शकत होतो. आता तो आपल्याला 5 लाखापर्यंत भरता येणार आहे. ठीक आहे. आरबीआयने ही मर्यादा जी आहे ती वाढवलेली आहे. आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास. ते आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहे? तर आरबीआयचे 25वे गव्हर्नर आहे. यांच्या अगोदर कोण होतं? तर यांच्या अगोदर उर्जित पटेल. त्यांच्या अगोदर कोण होतं? त्यांच्या अगोदर होते रघुराम राजन. त्याचबरोबर भारताचे पहिले गव्हर्नर कोण आहे? आरबीआय मध्ये जे काही पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहे त्यांचं नाव काय? तर सीडी देशमुख. त्यानंतर तुम्हाला जर असा प्रश्न आला की आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ऑस्बॉर्न आर्कल स्मिथ. ठीक आहे. त्यानंतर आरबीआयचे सगळ्यात जास्त कालावधीसाठी गव्हर्नर कोण राहिलं? तर बेनेगल रामाराव. तर हे मी तुम्हाला गव्हर्नर विषयी सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर ही एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर युपीआय द्वारे भारतातील किती लोक पेमेंट करतात, किती लोक वापर करतात युपीआयचा, किती पेमेंट करतात? तर जवळपास 42 कोटी लोक युपीआयचा वापर करत आहे सध्या भारतामध्ये. यानंतर आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली. 1934च्या कायद्यानुसार एखाद्या कंपनीला, एखाद्या बँकेला अनुसूचित बँक कधी म्हटलं तर जेव्हा आरबीआय ऍक्ट 1934 ती सेकंड शेड्यूल मध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये असते तेव्हा. तर ही आरबीआय विषयी मी तुमच्या आज पूर्णच इन्फॉर्मेशन कव्हर करून टाकली. त्यानंतर आरबीआयचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये. गव्हर्नर आहे शक्तिकांत दास आणि त्याच्यामध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. मग त्यापैकी 4 नावं सांगतो तुम्हाला. एम राजेश्वर राव, स्वामीनाथन जे, टी रविशंकर आणि एम डी पात्रा. यानंतर 10वा क्वेश्चन, मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी, मानवाचा आणि हत्तींचा संघर्ष कमी करण्यासाठी हाती ॲप कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले? तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हत्ती घुसतात. ठीक आहे. आणि मग शेतकरी आणि त्या हत्तींमध्ये काय होतं, तर शेतकरी त्यांना मारतात, हत्ती मग शेतकऱ्यांचं नुकसान करतात, शेतकऱ्यांना मारतात. तर हा संघर्ष दूर करण्यासाठी आसामने एक हाती नावाचं ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. यासाठी त्यांना SBI फाउंडेशनने मदत केलेली आहे. तर या ॲपद्वारे काय होणार आहे, तर लोक काय करतील, तर सांगतील, ठीक आहे, आजूबाजूला कुठे हत्ती दिसला का, तर त्याबाबत रिपोर्ट करतील आणि तो रिपोर्ट ॲपमध्ये आपण चेक करायचा का आपल्या आजूबाजूला कुठे रिपोर्ट झालंय का, आणि झालेला असेल तर मग आपण आधीच खबरदारी घ्यायची, हत्तींना शिरूनच द्यायचं नाही शेतामध्ये. ठीक आहे. त्याला दुसरीकडे मार्ग दाखवायचा. तर अशा प्रकारे हाती नावाचं ॲप जे आहे ते आसाममध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे SBI फाउंडेशनच्या मदतीने. यानंतर आसाम विषय जाणून घेऊया. राजधानी आहे दिसपूर. स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. यानंतर 11वा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभामध्ये भारताचं ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर PR श्रीजेश, मनू भाकर दोघांची ही नियुक्ती जी आहे ती करण्यात आली. 1 आणि 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन, DBS नावाची एक बँक आहे. दक्षिण पूर्व आशियामधील सगळ्यात मोठी बँक जर असेल तर ती DBS नावाची बँक आहे. तर DBS ग्रुप होल्डिंग्स, ठीक आहे, ही एक बँकेचं नाव आहे. DBS ग्रुप होल्डिंग्स ही सिंगापूरमधील एक बँक आहे. त्या बँकेच्या पहिल्या महिला CEO कोण बनलेल्या आहे? तर त्या बँकेच्या पहिल्या महिला CEO बनलेल्या आहे तान सू शान. या DBS बँकेच्या पहिल्या महिला CEO ठरलेल्या आहे. त्या कोणाची जागा घेणार आहे? तर त्या पियुष गुप्ता यांची जागा घेणार आहे. ठीक आहे. तर DBS बँकेची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती 16 जुलैला. मुख्यालय आहे सिंगापूरमध्ये. यानंतर पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढवण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय हिंदची घोषणा केलेली आहे? तर बघा मित्रांनो, हरियाणा या राज्याने काय केलेले, शाळेमध्ये इथून पुढे गुड मॉर्निंग न म्हणता जय हिंद म्हणायचं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जी काही भावना आहे तर ती वाढणार आहे, असं हरियाणा सरकारचं म्हणणं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंदचा जो नारा आहे तो आझाद हिंद फौजेला दिला होता. आझाद हिंद फौजेची जेव्हा स्थापना करण्यात आली होती तर तेव्हा कोणता नारा दिला होता? जय हिंदचा.
यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, हरियाणाची स्थापना कधी करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1966 या दिवशी पंजाबमधून हरियाणा वेगळा झाला. त्याचबरोबर याच दिवशी चंदीगडची सुद्धा स्थापना करण्यात आली. हरियाणाची राजधानी कोणती आहे? तर चंदीगडच आहे. चंदीगड वेगळा केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. मुख्यमंत्री आहे नायब सिंह सैनी आणि राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय. त्यानंतर 14वा क्वेश्चन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनिवासी भारतीयांना मदत करण्यासाठी पंजाब सहाय्यता केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर बघा मित्रांनो, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. तर नवी दिल्ली या ठिकाणी जे काही भगवंत सिंह मान यांनी काय केलं, तर त्या विमानतळाचं जे टर्मिनल 3 आहे त्यावर एक केंद्र उभारलं, पंजाब मदत केंद्र. ठीक आहे, पंजाब सहाय्यता केंद्र. आणि या केंद्रावर गेल्यानंतर पंजाबमधील जे काही लोक असतील, जे विदेशात राहत असतील किंवा ज्यांना विदेशात जायचं असेल, त्यांना सगळी काही मदत जी आहे ती केली जाणार आहे. आणि हे केंद्र 24/7 चालू राहणार आहे. पंजाब विषय जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाबची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, पंजाब आणि हरियाणा वेगळी झाली होती याच दिवशी. राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहे भगवंत सिंह मान आणि राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया. यानंतर 15वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते नोबेल पारितोषिक विजेते कोणत्या क्षेत्रात? भौतिकशास्त्रामध्ये स्तुंग दाओ ली यांचं वयाच्या 97 वर्षी निधन झालं. तर त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं? तर त्यांना मित्रांनो 1957 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 14 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. मग यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, ऑगस्ट 2024 मध्ये नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, कॅबिनेट सचिव अत्यंत महत्त्वाचं पद आहे. आणि कॅबिनेट सचिव जे आहे नवीन, ते कोण बनलेले आहे? तर टी.व्ही. सोमनाथन हे नवीन कॅबिनेट सचिव बनलेले आहे. हे 1987च्या बॅचचे IAS अधिकारी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यांची नियुक्ती 2 वर्षाच्या कालावधीसाठी झालेली आहे आणि यांनी राजीव गौबा यांची जागा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, कॅबिनेट सचिव जे आहे तर ते भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात किंवा सर्वात वरिष्ठ नागरी सेवक असतात. बघा, एखादा व्यक्ती जर IAS बनला तर तो जास्तीत जास्त कोणत्या पोझिशन पर्यंत पोहोचू शकतो? तर ते सचिव पद असतं. आणि त्यातले कॅबिनेट सचिव हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. बघा, कॅबिनेट सचिव या पदाची निर्मिती जी आहे ती 5 सप्टेंबर 1946 मध्ये करण्यात आली होती. आणि कॅबिनेट सचिव जे आहे तर ते कुठे असतात? तर नवी दिल्ली या ठिकाणी असतात. केंद्रीय कॅबिनेटला सल्ला देण्याचं काम करत असतात. यानंतर दुसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक म्हणून अनुपम कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, सर्जन व्हाईस ॲडमिरल अनुपम कपूर हे कोण बनलेले आहे? तर सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेचे महासंचालक म्हणून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्यांनी यापूर्वी वेस्टर्न नेव्हल कमांड मेडिकल ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे नवीन महासंचालक बनलेले आहे अनुपम कपूर. यानंतर पुढे जाऊया. बघा, आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, तिसरा क्वेश्चन, MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 मध्ये कोणाला देण्यात आला? तर बघा, MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार जो आहे तो अनंत दर्शन शंकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे आणि इंटिग्रेटेड मेडिसिनचे अध्यक्ष जे आहे अनंत दर्शन शंकर यांना MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. यांनी काय केलेलं आहे? तर जे वन्य औषधी असतात, म्हणजे वनांमध्ये जे काही आपल्याला औषधी बघायला मिळतात, जसं की आपल्याकडे पारंपरिक औषधी जसं कोरपड झालं, कडुनिंब झालं, या वनांमध्ये आढळणाऱ्या या व्यतिरिक्त खूप साऱ्या औषधी वनांमध्ये आढळतात. तर त्यांचं जतन करण्यासाठी अनंत दर्शन शंकर यांनी काय केलेले, वेगवेगळ्या राज्यांच्या वन विभागासोबत करार करून किंवा या विभागांसोबत मिळून या औषधींचं जतन करण्याचं काम केलेलं आहे. तर अनंत दर्शन शंकर यांच्या या कार्यामुळे त्यांना मित्रांनो MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर MS स्वामीनाथन कोण आहे? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. बघा, पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, चौथा क्वेश्चन आहे, 75 ग्रेट रिव्होल्युशनरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर 75 ग्रेट रिव्होल्युशनरी ऑफ इंडिया म्हणजे 75 महान भारतीय क्रांतिकारक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर भीमसिंह यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित झालं? तर हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपसभापती आहे.
बघा मित्रांनो, राज्यसभेचे उपसभापतीचं नाव लक्षात ठेवा, हरिवंश नारायण सिंह. राज्यसभेचे सभापती कोण आहे, तर जगदीप धनखड. ठीक आहे, जगदीप धनखड हे राज्यसभेचे कोण आहे, सभापती आहे. जे व्यक्ती उपराष्ट्रपती असतात ते कोण बनतात, राज्यसभेचे सभापती बनतात. त्यानंतर तुम्हाला लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला सांगायचंय, जे सध्या चर्चेमध्ये आहेत. ठीक आहे, तर बघा राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या हस्ते या पुस्तकाचं काय झालेलं आहे, तर प्रकाशन करण्यात आलेले आहे. हे पुस्तक भीमसिंह यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा राज्यसभेचे खासदार आहे. हे जे पुस्तक आहे यामध्ये भारतातील 75 क्रांतिकारकांविषयी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया, जागतिक जैव इंधन दिवस 2024 मध्ये कधी साजरा केला गेला. ठीक आहे, हा ऑलरेडी झालेला आहे. तर कधी साजरा केला गेला जागतिक जैव इंधन दिवस, तर बघा मित्रांनो, जागतिक जैव इंधन दिवस 10 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला होता. बघा हा जो दिवस आहे 10 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात येतो. कोणाच्या आठवणीमध्ये हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो, तर बघा 1893 मध्ये शेंगदाणा तेलाचा वापर करून इंजिनची यशस्वीपणे चाचणी केल्यामुळं सर रुडॉल्फ डिझेल यांच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. तर यांनी 10 ऑगस्ट 1993 ला शेंगदाणा तेलाचा वापर करून इंजिन चालवलं होतं आणि या दिवसाच्या स्मरणार्थ जागतिक जैव इंधन दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. हे इंजिन कुणी चालवलं होतं, तर सर रुडॉल्फ डिझेल. ठीक आहे, ती तारीख होती 10 ऑगस्ट. मग बघा मित्रांनो, या वर्षीची थीम सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकते. तर ही थीम आहे सस्टेनेबल बायोफ्युल फ्युलिंग अ ग्रीनर फ्युचर. तर अशी या वर्षीची थीम होती. आणि हा कितवा दिवस, हा कधीपासून सेलिब्रेट करण्यात येतो हा दिवस, तर 2015 पासून. म्हणजे हा कितवा दिवस आहे, तर 9वा दिवस आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 61 हवामानास अनुकूल, ठीक आहे, 61 हवामानास अनुकूल जैव सशक्त आणि उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या किती जाती लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, 61 वेगवेगळे जे काही पिकं आहे तर त्यांच्या अलीकडे काही जाती लॉन्च करण्यात आलेल्या आहे. आणि त्या कोणी लॉन्च केल्या, तर नरेंद्र मोदी यांनी केल्या. मग पिकं किती आहे, 61. ठीक आहे, त्यांच्या जाती विचारल्या, किती जाती लॉन्च करण्यात आल्या. अशा जाती लॉन्च करण्यात आल्या ज्या हवामानास अनुकूल आहे. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात पाऊस पडतो, ठीक आहे, त्यानंतर हिवाळ्यात गरमायला लागतं, पावसाळ्यात कधी कधी पाऊसच पडत नाही, पडलात खूप जास्त पडतो. तर आता अशा जाती विकसित करणं गरजेचं आहे की ज्या एक्स्ट्रीम हवामानाला, एक्स्ट्रीम वेदरला सहन करू शकतात. तर जैव सशक्त उच्च उत्पादन देणाऱ्या 109 जातींचा अलीकडे अनावरण जे आहे, लॉन्चिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत. पिकं किती आहे, 61. आता ही पिकं दोन प्रकारची बघा मित्रांनो, 34 पिकं जी आहे ती पारंपरिक आहे आणि 27 पिकं जी आहे 61 पैकी ती बागायती पिकं आहे. मग आता जे काही पारंपरिक पिकामध्ये तृणधान्याशी रिलेटेड पिकं, बाजरी, ज्वारी, तेलबिया, कडधान्य, ऊस, कापूस, ठीक आहे, ही पिकं आहे. आणि बागायतीमध्ये जर बघितलं तर फळे, भाजीपाला, त्यानंतर फुलं यांची पिकं आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलेटिक्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे तर तिचं ॲथलेटिक्स नावाचं कमिशन आहे, ॲथलेटिक्स आयोग जो आहे, तर यामध्ये एक अध्यक्ष असतात आणि 2 उपाध्यक्ष असतात. मग आता बघा ऑलरेडी तिथे एक अध्यक्ष पण आहे आणि एक उपाध्यक्ष पण आहे. दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे अभिनव बिंद्रा यांची. मित्रांनो हे सांगायचंय की अभिनव बिंद्रा यांनी भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. यांनी हे भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारे पहिले व्यक्ती ठरले होते. तर यांनी भारतासाठी सुवर्ण पदक कोणत्या ऑलिम्पिक मध्ये जिंकलं होतं हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. यानंतर बघा मित्रांनो, तर अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक कमिटी मार्फत अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी मार्फत एक पुरस्कार देण्यात आलेला आहे. तो पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे, ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार. हा पुरस्कार का देण्यात आला, तो क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि हे जे आहे अभिनव बिंद्रा ते 2026 पर्यंत जो काही कोणतं कमिशन सांगितलं मी तुम्हाला, तर कमिशनचं नाव लक्षात ठेवा, ॲथलेटिक्स कमिशनचे पुढील 3 म्हणजे 2026 पर्यंत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. तर 2 उपाध्यक्ष असतात, त्यापैकी एक अभिनव बिंद्रा बनलेले आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, फिडे नावाची संस्था आहे, अशी चेसशी संबंधित फिडे, ठीक आहे, फिडे नावाची संस्था आहे चेसशी संबंधित. तर त्याचे उपाध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, एक भारतीय व्यक्ती आहे, ठीक आहे,
चेसमधील मास्टर आपण त्यांना म्हणतो. अनेक वेळा त्यांनी चेसचा ग्रँड स्लॅम, चेसमध्ये जो काही विजेतेपद असतं ग्रँड मास्टर, तर ते त्यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर ते सांगायचे फिडेचे उपाध्यक्ष कोण आहे, भारतीय व्यक्ती आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मग एखादा भारतीय व्यक्ती जर आंतरराष्ट्रीय संघटनेवर एखाद्या महत्त्वाच्या पदावर असेल तर आपल्याला 100% ते परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे ती स्थापना 23 जून 1894 मध्ये करण्यात आली होती. लॉसन स्वित्झर्लंड इथं मुख्यालय आहे आणि थॉमस बाच याचे अध्यक्ष. त्यानंतर आठवा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय युवा दिन जो आहे तर तो 12 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात येतो. तर 2024 मध्ये सुद्धा हा 12 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर आपल्याला कोणताही दिवस असेल तर त्याची तारीख एक माहित असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थीम माहित असली पाहिजे. आता आपल्याला एक तर आयडिया येऊन जाते की युवा दिन असेल तर मग युवकांशी संबंधित असेल. ठीक आहे, आपण यापूर्वी ऑलरेडी एक दिन बघितला. बघा इथं समजून घ्या की तुम्हाला इथं जैव इंधन दिन, तर जैव इंधन दिन कशाशी संबंधित असेल तर ते आपल्याला लगेच कळून जातं त्या दिनाच्या नावावरून. मग आपल्याला तो दिन कशाशी संबंधित आहे किंवा त्याची उद्दिष्ट वगैरे काय असतील तर हे आपण इझी सांगू शकतो. युवा दिन म्हणल्यावर युवकांशी संबंधित काहीतरी चांगल्या गोष्टी हे त्याचं उद्दिष्ट असू शकतं, बरोबर. पण आपल्याला त्याची थीम विचारली जाते, थीम. तर थीम बघा, जैव इंधन दिनाची आपण बघितली होती, सस्टेनेबल बायोफ्युल्स फ्युलिंग अ ग्रीनर फ्युचर. मग तशीच आपल्याला प्रत्येक दिनाची जी काही थीम आहे तर ती आपल्याला लक्षात ठेवायची. आता आंतरराष्ट्रीय युवा दिन जो आहे तर त्याची थीम काय होती? क्लिक टू प्रोग्रेस युथ डिजिटल पाथवे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर ही कशाची थीम होती? तर आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम होती. तर थीम आपल्याला कोणत्याही देशाशी संबंधित सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, हा मुद्दा लक्षात ठेवा. हा जो युवा दिन आहे साल 2000 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. 2000 साली प्रथमच युवा दिन सेलिब्रेट करण्यात आला होता. मग यावेळी तो 25व्या वेळी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. मग आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो आणि त्याची थीम काय होती यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, 9वा क्वेश्चन, कोणत्या उच्च न्यायालयाने मंदिरातील मूर्तीला जिवंत व्यक्ती म्हणून मान्यता दिली? तर बघा मित्रांनो, मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निर्णय देताना जी काही मूर्ती आहे ती जिवंत व्यक्ती असते तर असा निर्णय दिलेला आहे. तर एक मंदिर 10 वर्षापासून त्याला बंद ठेवण्यात आलं होतं एका मुद्द्यावरून, तर त्याला ओपन करायचा आदेश देऊन मद्रास उच्च न्यायालयाने असा जो निर्णय आहे तो सुनावलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 26 जून 1862 मध्ये झालेली आहे आणि याचं जे काही मुख्यालय आहे तर ते चेन्नई या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा 10वा क्वेश्चन, आता बांगलादेशमध्ये सगळं चेंज होत आहे तर तिथले सरन्यायाधीश सुद्धा चेंज झालेले आहे. मग तिथं 25वे सरन्यायाधीश कोण बनलेला आहे, कोणी शपथ घेतली? तर बांगलादेशचे 25वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर सय्यद रेफात अहमद. तर बघा, सय्यद रेफात अहमद बांगलादेशचे 25वे सरन्यायाधीश बनलेले आहे. बघा तिथले जे राष्ट्र अध्यक्ष आहे मोहम्मद शहाबुद्दीन, तर यांनी त्यांना शपथ दिलेली आहे आणि त्यांनी कोणाची जागा घेतली? तर ओबेदुल हसन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर सय्यद रेफात अहमद बांगलादेशचे 25वे राष्ट्रपती सरन्यायाधीश बनलेले आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना शपथ दिली आणि त्यांनी ओबेदुल हसन यांची जागा घेतलेली आहे. बघा, आता काही ज्या घडामोडी असतात त्या आपल्यासाठी इतके इम्पॉर्टंट नसतात, पण ते सतत कानावर पडल्या ना तर आपल्याला आजूबाजूच्या पूर्ण गोष्टींची जाणीव होऊन जाते. जसं की बांगलादेशमधला इश्यू काय आहे, मग बांगलादेशचे पंतप्रधान बदलले, मग आता सरन्यायाधीश बदलले, तर यामुळे आपले काय होऊन जातं तर त्या गोष्टीशी रिलेटेड अंडरस्टँडिंग वाढत जाते आणि आपल्याला तो पूर्ण टॉपिक कळायला लागतो. मग आपण ते GS मध्ये जर त्याच्यावर क्वेश्चन आला किंवा करंटमध्ये जर त्याच्यावर क्वेश्चन आला तर आपल्याला तो टॉपिकचं पूर्ण अंडरस्टँडिंग झालेलं असतं आणि त्यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे मी असे जे काही डेली करंट अफेअर्समध्ये काही एक्स्ट्रा इम्पॉर्टंट क्वेश्चन समजून घ्या, 10 तर मोस्ट इम्पॉर्टंट असतात, पण 5 अदर इन्फॉर्मेशनशी रिलेटेड क्वेश्चन असतात ते सुद्धा कव्हर करत असतो. कारण तुमचं रेग्युलर त्याच गोष्टी घेऊन तुमचे ते टॉपिक परफेक्ट होत असतात किंवा तुमचं अंडरस्टँडिंग लेवल जे आहे ते सुद्धा वाढत असतं. तर बघा मित्रांनो, बांगलादेश जो आहे तो आशिया खंडातील एक देश आहे. राजधानी आहे ढाका, चलन आहे टाका आणि राष्ट्रपती आहे मोहम्मद शहाबुद्दीन. यानंतर 11वा क्वेश्चन, कोणत्या कंपनीचे CMD, ठीक आहे, तर जे काही मॅनेजिंग डायरेक्टर आहे विवेक कुमार दिवांगन, तर यांना डिस्टिंग्विश फेलो अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले. तर बघा मित्रांनो, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे. तर तिचे CEO आहे विवेक कुमार, तिचे CMD आहे विवेक कुमार दिवांगन, तर यांना डिस्टिंग्विश फेलो अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. तर अवॉर्ड सुद्धा लक्षात ठेवा कोणता आहे आणि कुणाला मिळालेलं आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. आता REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन जे आहे, ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड जे आहे, तर तिची स्थापना 25 जुलै 1969 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली इथं याचं मुख्यालय आहे आणि CMD कोण आहे तर विवेक कुमार दिवांगन.
त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या कंपनीने कोणत्या देशाच्या मुनाल सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासाठी करार केला? बघा, भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया या दोघांनी मिळून एक करार केलेला आहे मुनाल सॅटेलाइटला प्रक्षेपित करण्यासाठी. तर बघा, हे सॅटेलाइट कोणत्या देशाचं आहे? तर हे सॅटेलाइट आहे नेपाळचं. तर नेपाळच्या मुनाल सॅटेलाइटना अवकाशामध्ये पाठवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया या कंपनीनं काय केलेलं आहे? तर करार केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे काही मुनाल नावाचं सॅटेलाइट नेपाळचं, तर ते किती वनस्पती जमिनीवर आहे तर याविषयी एक डेटाबेस जे आहे ते गोळा करण्याचं काम करतं. मग मुनाल सॅटेलाइट कोणाशी संबंधित यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. नेपाळची राजधानी काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि अध्यक्ष आहे रामचंद्र पौडेल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्कू यांनी नैसर्गिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने हिम उन्नती ही नवीन योजना सुरू केली? तर हिम उन्नती नवीन योजना सुखविंदर सिंह सुक्कू यांनी हिमाचल प्रदेश मध्ये सुरू केलेली आहे. तर ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये हिम उन्नती नावाची योजना सुरू करण्यात आली. तर ही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास 1,92,000 शेतकरी जे आहे ते सेंद्रिय शेती करत आहे. जवळपास 32,000 हेक्टर मध्ये ही सेंद्रिय शेती केली जात आहे आणि त्यासाठी सुखविंदर सिंह सुक्कू हे 150 कोटींची मदत करणार आहे हिम उन्नती योजनेअंतर्गत. हिमाचल प्रदेश बाबत जाणून घेऊया. 25 जानेवारी 1971 ला स्थापना, राजधानी आहे शिमला. सुखविंदर सिंह सुक्कू जे आहे ते मुख्यमंत्री आहे आणि राज्यपाल आहे शिवप्रसाद शुक्ला. 14वा क्वेश्चन, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील बारामुल्ला जिल्ह्यातील 10,000 मुलांनी कशुरू रिवाज सांस्कृतिक महोत्सवात आतापर्यंतचं सर्वात मोठं लोकनृत्य साजरा करून विश्वविक्रम केलेला आहे? तर बघा मित्रांनो, 10,000 मुलींनी एकाच वेळी जो काही पारंपरिक नृत्य जे आहे कशुरू रिवाज करून आतापर्यंत सगळ्यात मोठा रेकॉर्ड केलेला आहे. तर ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील बारामुल्ला जिल्ह्यातील जवळपास 10,000 मुलींनी काय केलं? एक सोबत नृत्य करून हा विक्रम जो आहे हा केलेला आहे. आणि हे जे नृत्य आहे तर ते 78वा जो आपला स्वातंत्र्य दिन येतोय तर त्याच्याशी संबंधित जे काही त्याच्या स्मरणार्थ हे जे लोकनृत्य जे आहे तर ते सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन, 12 वर्षातून एकदा फुलणारी नीलाकुरुंजी नावाची जी काही वनस्पती आहे, एक झुडूप आहे, ते 12 वर्षातून एकदा फुलतं. तर हिला धोकादायक प्रजातींच्या लाल यादीत म्हणजे रेड लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलं. ती प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळते? तर नीलाकुरुंजी नावाचे एक झाड आहे, झुडूप आहे, त्याला 12 वर्षानंतर फुल येतं. ते केरळमध्ये, कर्नाटकमध्ये आणि तमिळनाडूमध्ये बघायला मिळतं. तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर असेल. तर बघा, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर नावाची एक संघटना आहे. तर ही धोकादायक असलेल्या वनस्पतींच्या प्राण्यांच्या प्रजातीसाठी त्यांनी एक लिस्ट बनवलेली आहे. तिला म्हटलं तर रेड लिस्ट. आणि आता नीलाकुरुंजी या वनस्पतीच्या या रेड लिस्ट मध्ये समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर ही 3 राज्यामध्ये आढळणारी प्रजाती आहे. आता IUCN जे आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर या संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे स्वित्झर्लंड आणि महासंचालक आहे ग्रेथल अँग्युलर. तर हे करंट अफेअर्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन आहे, NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, NHPC ही जी काही कंपनी आहे, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, या कंपनीचे नवीन जे काही अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक त्यांनाच आपण चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ओळखतो. तर ते बनलेले आहे राजकुमार चौधरी. आपण काल TV सोमनाथन यांच्याविषयी जाणून घेतलं होतं की TV सोमनाथन हे भारताचे नवे कॅबिनेट सचिव बनलेले आहे आणि राजकुमार चौधरी NHPC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. मग यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी राजेंद्र प्रसाद गोयल यांची जागा घेतली आहे. बघा मित्रांनो, NHPC नावाची कंपनी जी आहे तिची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली होती आणि तिचं मुख्यालय फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा दिवस आपण जाणून घेऊया. जो काही दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन आपण इथे बघूया. जागतिक हत्ती दिवस 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक हत्ती दिवस जो आहे तो 12 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा, पर्यावरणामध्ये आपल्याला हा दिवस विचारला जाऊ शकतो आणि 2024 ची जी काही थीम आहे या दिवसाची ती आपल्याला करंट अफेअर्स मध्ये विचारली जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, 12 ऑगस्ट
हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो आणि 12 ऑगस्ट 2012 पासून आपण हा दिवस सेलिब्रेट करतो. 12/12 ठीक आहे, 12 ऑगस्ट 2012 ठीक आहे. यानंतर बघा याची थीम काय होती, द पर्सोनिंग प्रीहिस्टॉरिक ब्युटी, थिओलॉजिकल रिलेव्हन्स अँड एन्व्हायरमेंट इम्पॉर्टन्स. तर अशी याची थीम होती 2024ची. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट बघा, यावर आपल्याला परीक्षेमध्ये सहज हा क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतो. कोणत्या राज्य सरकारने शहीद अग्निवीरांच्या कुटुंबासाठी कारगिल पॅकेज जाहीर केलेला आहे? बघा मित्रांनो, शहीद जो अग्निवीर असेल तर त्याच्या कुटुंबासाठी आपण जर बघितलं तर 5 लाखापर्यंतची FD, त्यानंतर शहीद अग्निवीराची जी काही पत्नी असेल तर तिला 25 लाख रुपये, त्याचबरोबर जमीन, त्याचबरोबर मोफत प्रवास, ठीक आहे, जो काही प्रवास असेल बसचा रेल्वेचा तो मोफत, अशा अनेक स्कीम ज्या आहे तर त्या या एका योजनेअंतर्गत आणण्यात आलेल्या आहे आणि त्याला कारगिल पॅकेज असं नाव देण्यात आलेले आहे. तर हे कारगिल पॅकेज शहीद अग्निवीरांसाठी कोणी सुरू केलेलं आहे? तर राजस्थान सरकारने सुरू केलेलं आहे. बघा मित्रांनो, या अंतर्गत जो काही शहीद अग्निवीर असेल त्याची जी काही विधवा पत्नी असेल तर तिला 25 लाख रुपये रोख, त्याचबरोबर जमीन किंवा घर मिळेल, त्याचबरोबर सरकारी नोकरी मिळेल मुलांना, ठीक आहे, त्याचबरोबर मुलांना मोफत शिक्षण मिळेल, त्यानंतर पालकांसाठी म्हणजे त्याच्या आई वडिलांसाठी 5 लाख रुपयांची FD मिळेल, ठीक आहे, 5 लाख रुपयाची त्यांनी FD दिली जाईल, मोफत प्रवास सुविधा दिली जाईल. तर अशा अनेक सुविधा असणार कारगिल पॅकेज कोणी जाहीर केलेले? तर राजस्थान सरकारने जाहीर केलेले. समजून घ्या, अग्निवीर जर अपंग झाला तर त्याला अनेक सुविधा ज्या आहे त्या अशाच प्रकारच्या पुरवल्या जाणार आहे. बघा मित्रांनो, राजस्थान सरकार जे आहे तर राजस्थान विषयी जाणून घेऊया. ते राजस्थान सरकार अग्निवीरांसाठी खूप काही करत आहे हे आपल्याला यावरून समजतं. मग राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 मध्ये करण्यात आली होती. राजधानी आहे जयपूर, मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहे हरिभाऊ किसनराव बागडे. तर हरिभाऊ किसनराव बागडे हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे? तर हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इथंच तुमचे 2 क्वेश्चन जे आहे ते परीक्षेमध्ये येणारे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते इथं कव्हर झाले. यानंतर बघा, जागतिक अवयवदान दिन, वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे 2024 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर बघा मित्रांनो, ऑर्गन डोनेशन डे जो आहे तर तो 13 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा डे जो असतो तर त्याची आपल्याला तारीख माहित असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे थीम. तर या वर्षीचा जो काही ऑर्गन डे होता, ऑर्गन डोनेशन डे होता, त्याची थीम काय होती? बी द रिझन फॉर समवन स्माइल टुडे, म्हणजे आज कोणाच्या तरी हसण्याचं कारण बना, अशी याची थीम होती. आणि हा जो दिवस आहे हा 2005 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर काय क्वेश्चन आहे? कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दृष्टीहीन ग्राहकांसाठी ब्रेल डेबिट कार्ड सुरू केलेलं आहे? म्हणजे बघा, ब्रेल लिपीत त्या डेबिट कार्डवर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या जातील आणि तो जो डेबिट कार्ड असेल त्याचा कलर सुद्धा वेगळा असेल. तर अशा प्रकारचं ब्रेल लिपीत लिहिलं गेलेलं, त्याच्यावर नंबर छापले गेलेले डेबिट कार्ड जे आहे ते पंजाब नॅशनल बँकेने सुरू केलेला आहे. तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला आणि याचा फायदा काय होणार आहे? तर फायदा असा होणार आहे की समजून घ्या की एकदम असं सांगू शकतो आपण की जे काही दृष्टीहीन व्यक्ती असणार आहे तर ते एकदम समजून घ्या की त्यांना सुद्धा वाटेल की बँक आपल्यासाठी काही करत आहे आणि त्यांना एक आर्थिक सुरक्षा जी आहे ती याच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पंजाब नॅशनल बँकेने जे ब्रेल डेबिट कार्ड जे आहे ते जाहीर केलेले आहे. ठीक आहे, हे जे डेबिट कार्ड आहे हे सहजरित्या दृष्टीहीन व्यक्तींना ओळखता येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. पंजाब नॅशनल बँक जी आहे तर 19 मे 1894 मध्ये भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक कोणती? तर ती आहे पंजाब नॅशनल बँक. हिचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि MD आणि CEO अतुल कुमार गोयल हे आहे. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2024 नुसार एकूण श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्तम संस्था कोणती आहे? तर बघा मित्रांनो, जवळपास 13 श्रेणी, म्हणजे 13 श्रेणीमध्ये विद्यापीठे येतात, महाविद्यालय येतात, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारची कॉलेज येतात. या सगळ्या श्रेणींमध्ये टॉपची जी काही एज्युकेशन आपण म्हणूया संस्था जी आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे आहे ते कोण ठरलेलं आहे? तर बघा मित्रांनो, IIT मद्रास जी आहे ती देशाची सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हणून ती पहिल्या क्रमांकावर आलेली आहे. बघा मित्रांनो, महाविद्यालयाच्या बाबतीत जर बघितलं, कॉलेजेसच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज, जे देशामध्ये पहिल्या 50 कॉलेजमध्ये येतं. महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज आहे जे पहिल्या 50 कॉलेजमध्ये येतं, ते आहे फर्ग्युसन कॉलेज. 45व्या क्रमांकावर आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे. ठीक आहे, तर आज मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकल्याचं
एकदम भारी वाटत आहे, कारण ते आमचं कॉलेज होतं. ठीक आहे, तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. बघा IIT मद्रास जो आहे तर तो शिक्षण संस्थेमध्ये त्याने टॉप केलेलं आहे. एकूण रँकिंग, एकूण श्रेणीमध्ये टॉप केलेला आहे. तशा वेगवेगळ्या श्रेणी जसं की मॅनेजमेंट, व्यवस्थापन श्रेणीमध्ये जे काही आपण म्हणतो, जे काही MBA कर, ठीक आहे, तर मॅनेजमेंटचे जे काही कोर्सेस असतात त्यामध्ये IIM अहमदाबादने टॉप केलेलं आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात ठेवा. जवळपास 13 श्रेणी होतात, त्यामध्ये विद्यापीठ होते, वैद्यकीय कॉलेजेस होते, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ठीक आहे, व्यवस्थापन कॉलेज म्हणजे मॅनेजमेंट कॉलेज, लॉ कॉलेज, ठीक आहे, असे बरेचसे कॉलेज होते. ते सगळ्यांमध्ये IIT मद्रासने टॉप केलेला आहे. आणि 2019 पासून 2023 पर्यंत या मागच्या काही वर्षांमध्ये सुद्धा तीच पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अगेन मी म्हटलं ना आजच्या लेक्चरमध्ये खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जसं की युद्ध सरावावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि एका युद्ध सरावावर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे, तो म्हणजे मित्रशक्ती युद्ध सराव. तर 10वा मित्रशक्ती युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला? बघा मित्रांनो, 10वा मित्रशक्ती युद्ध सराव श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आला, मदुरू ओया, ठीक आहे, मदुरू ओया या ठिकाणी 10वा मित्रशक्ती युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला. आपल्याला फक्त श्रीलंका लक्षात ठेवायचं. मग आता या युद्ध सरावाबाबत मेन गोष्टी सांगतो की आपल्या कोणत्या सैन्याच्या तुकडीने यामध्ये सहभाग घेतला, तर राजपुताना रायफल्सने यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर बघा हा कितवा युद्ध सराव होता, तर हा 10वा युद्ध सराव होता. हा युद्ध सराव दरवर्षी होतो, दर 2 वर्षांनी हा युद्ध सराव दरवर्षी आयोजित करण्यात येतो. हा एक वार्षिक युद्ध सराव आहे. 2023च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा कुठे झाला होता, तर पुण्यामध्ये झाला होता. मग आपल्याला राज्यसेवेचा आता जो पुढचा पेपर असेल, ठीक आहे, मी बाकी एक्झामचा म्हणत नाही, राज्यसेवेचा पेपर ऑलरेडी सेट झालेला आहे. मग मित्रशक्ती युद्ध सरावावर जर प्रश्न आला तर तो 2023च्या मित्रशक्ती युद्ध सरावावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग आपल्याला नोव्हेंबर 2023 मध्ये कुठे झाला होता, पुण्यामध्ये. तो कितवा असेल, तर तो 9वा असणार आहे. ठीक आहे, आणि हा युद्ध सराव कधी सुरू करण्यात आला होता, 2012 मध्ये. यानंतर पुढे जाऊया, 8वा क्वेश्चन. भारतातील पहिला मिथेन खाणारे जे काही जीवाणू आहे, मिथेनोट्रॉप्स, कुठे सापडले आहे, तर मिथेन आपण त्याला CH4 या नावाने ओळखतो. ठीक आहे, कार्बनचा 1 अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू मिळून जो काही वायू तयार होतो तो मिथेन आहे. मिथेन काय करत असतो, तर जे काही ग्लोबल वॉर्मिंग होतं, पृथ्वीचं तापमान वाढवण्यामध्ये कार्बन डायऑक्साइड पेक्षा जास्त घातक असलेला जो काही वायू आहे तो मिथेन आहे. मग हा मिथेन जो आहे, तर मिथेनला खाणारा मिथेनोट्रॉप्स नावाचा जीवाणू, बॅक्टेरिया कुठे सापडलेला आहे, तर मिथेनोट्रॉप्स नावाचा बॅक्टेरिया जो आहे तो पश्चिम घाटामध्ये सापडलेला आहे. आणि भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा बॅक्टेरिया सापडला. यापूर्वी जगामध्ये ऑलरेडी सापडला होता, पण भारतात पहिल्यांदाच सापडला, तो पश्चिम घाटामध्ये सापडलेला आहे. बघा मित्रांनो, MACAS आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, आपल्याला आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट लक्षात ठेवायचे, ARI, तर यांच्या शास्त्रज्ञांनी मिथेनोट्रॉप्सला शोधलेला आहे पश्चिम घाटामध्ये. ठीक आहे, तर भारतातील पहिल्या स्वदेशी मिथेन खाणारी बॅक्टेरियाचा शोध लागलेला आहे. आता हा जो बॅक्टेरिया आहे, जिथं मिथेन आणि ऑक्सिजन दोन्ही वायू असलेले जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये हा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आणि कार्बन डायऑक्साइड पेक्षा 26 पट जास्त ग्लोबल वॉर्मिंग करण्यामध्ये मिथेन वायूचा हात आहे. मग या बॅक्टेरियाचा जो काही वापर आहे तो आपण मिथेनचं प्रमाण कमी करण्यासाठी करू शकतो. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालकपदी धीरज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. मग यांनी कोणाची जागा घेतली, तर यांनी संदीप शहारे यांची जागा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, FTI एक महत्वाची संस्था आहे, पुण्यामध्ये आहे. का महत्वाचं म्हणतोय मी, कारण पुण्यामध्ये एक महत्वाची राष्ट्रीय लेवलवरची संस्था आहे आणि ती पुण्यामध्ये, म्हणून त्याचे आपल्याला महासंचालक लक्षातच ठेवायचे. तर ते कोण बनलेले? धीरज सिंग. कोणाची जागा घेतली? संदीप शहारे. किती वर्षासाठी नियुक्ती झाली? 5 वर्षासाठी. आणि धीरज सिंग हे 1995च्या जे काही भारतीय माहिती सेवा अधिकारी जे आहे तर त्या बॅचचे एक अधिकारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर PIB वेबसाईट तुम्ही ऐकली असेल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, तर त्याचे सुद्धा अतिरिक्त महासंचालक कोण आहे, तर धीरज सिंग हे आहे. यानंतर पुढे जाऊया. बघ, FTI ची स्थापना 1960 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे करण्यात आली होती. यानंतर 10वा क्वेश्चन. स्वित्झर्लंड मधील 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पार्डो अल्ला कॅरियरा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर बघा मित्रांनो, स्वित्झर्लंड येथे लोकार्नो फिल्म फेस्टिवल आयोजित सध्या सुरू आहे 77व. तर त्यामध्ये एक पुरस्कार दिला गेलेला आहे, पार्डो अल्ला कॅरियरा पुरस्कार. तर हा पुरस्कार पहिल्यांदा एका व्यक्तीला मिळालेला आहे. ते अभिनेते आहे मित्रांनो शाहरुख खान. तर शाहरुख खान
हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहे। आणि बघा हा जो काही लोकार्नो फिल्म फेस्टिवल आहे, या फिल्म फेस्टिवलमध्ये यापूर्वी ऑलरेडी त्यांचा देवदास नावाचा पिक्चर जो आहे तर तो यापूर्वी दाखवण्यात आला होता 2002 मध्ये। यानंतर पुढे जाऊया 11वा क्वेश्चन, भारत सरकारने लॉन्च केलेली दुसरी आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, तुम्हाला आण्विक पाणबुडी जे काय आहे हे पहिले माहित असलं पाहिजे। बघा आण्विक पाणबुडी म्हणजे काय असते, ज्याच्यावर अण्वस्त्र म्हणजे ॲटॉमिक बॉम्ब असतात अशी पाणबुडी, की जी ॲटॉमिक इंधनने चालते अशी पाणबुडी। तर बघा मित्रांनो, जी ॲटॉमिक इंधनने चालते म्हणजे जे काही प्लुटोनियम थोरियम जे काही असतात, तर जे काही आपण म्हणूया आण्विक इलेमेंट जे असतात, ठीक आहे, जे काही रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट असतात, तर त्यामधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर चालणारी जी पाणबुडी आहे तिला आपण आण्विक पाणबुडी म्हणतो, ठीक आहे, ॲटॉमिक सबमरीन। तर ही जी काही ॲटॉमिक सबमरीन आहे तर हिच्यामध्ये आपण ॲटॉमिक वेपन सुद्धा ठेवत असतो, ठीक आहे। तर ॲटॉमिक सबमरीन म्हणजे नेमकं काय असते, तर जी आपण म्हणूया आण्विक ऊर्जेवर चालते तिला ॲटॉमिक सबमरीन म्हटलं जातं। आणि आपण साध्या पाणबुडीमध्ये सुद्धा आण्विक शस्त्र ठेवू शकतो, म्हणून असं नाही की आण्विक शस्त्र असणारी आण्विक पाणबुडीच असली पाहिजे। मग पहिला मुद्दा इथं क्लिअर झाला। दुसरा मुद्दा बघा, आता दुसरी पाणबुडी कोणती आहे, तर दुसरी पाणबुडी आहे INS अरिघात, ठीक आहे, तिला अरिघाट म्हणलं जातं आणि अरिघात सुद्धा म्हटलं जातं। INS अरिघात जी आहे तर ती दुसरी पाणबुडी। मग आता तुमचा होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो की भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे, ठीक आहे, भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे। हा तुमचा होमवर्क क्वेश्चन आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आण्विक पाणबुडीचा फायदा काय असतो, तर बाकीच्या ज्या पाणबुड्या असतात, बाकीच्या ज्या डिझेल वगैरेवर चालतात, तर त्या पाणबुड्यांना कंटिन्यू इंधन भरण्यासाठी किनाऱ्यावर यावं लागतं, पण ही आण्विक ऊर्जेवर चालते म्हणून ही जास्त दिवस पाण्यामध्ये राहू शकते, तो हिचा बेनिफिट असतो। यानंतर पुढे जाऊया बघा, आण्विक पाणबुडी जी आहे तर अरिघात लक्षात ठेवायचं आहे, तर तिचं अनावरण अलीकडे करण्यात आलेले, लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे। बघा ही जी पाणबुडी आहे ही भारताची दुसरी पाणबुडी आहे। ही कोणत्या कॅटेगरी मधील पाणबुडी आहे, तर अरिहंत या कॅटेगरी मधील ही पाणबुडी आहे, ठीक आहे। होमवर्क क्वेश्चन लक्षात ठेवा आणि अशातच तुम्हाला एक क्लू सुद्धा मिळालेला असेल, ठीक आहे। तुम्हाला आताच लगेच कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचंय की भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती होती, ठीक आहे। आता विशाखापट्टणम या ठिकाणी ही पाणबुडी जी आहे अरिघात ही बनवण्यात आलेली आहे। 600 टन हिचं वजन आहे, लांबी आहे 113 मीटर। यानंतर 12वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, 2024 साली कोणत्या राज्यातील शिवपुरी जनपद पंचायतीमध्ये देशातील पहिली PM जनमन कॉलनी बांधण्यात आलेली आहे? तर मित्रांनो बघा, आदिवासी बांधवांसाठी जनमन कॉलनी म्हणून एक उपक्रम सरकार राबवत आहे आणि बघा यामध्ये सगळ्यात पुढे असेल तर ते राज्य आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशने जवळपास 22,000 जनमन कॉलनी अंतर्गत 22,000 घरं जी आहे ती निर्माण केलेली आहे। कुणासाठी, तर आपल्या आदिवासी बांधवांसाठी। मग इथं जर बघितलं तर PM जनमन कॉलनी जी आहे तर ती कुठे बांधण्यात आलेली आहे, अलीकडे मध्य प्रदेशमध्ये। कुठं, तर शिवपुरी हे ठिकाण कुठे, शिवपुरी पंचायत कुठे, तर मध्य प्रदेशमध्ये आहे। बघा मित्रांनो, आपण जर इथे बघितलं तर मध्य प्रदेशात एकूण 1,13,433 जनमन घरं बांधण्यात येणार आहे, ठीक आहे। आणि आपण जर बघितलं त्यातली त्यांनी 22,000 घरं ऑलरेडी बांधलेली। दुसऱ्या क्रमांकावर जे आहे त्यांनी फक्त 1600 घरं बांधलेली आहे। दुसऱ्या क्रमांकावर ओरिसा, म्हणजे बघा मध्य प्रदेश किती पुढे आहे, ठीक आहे। त्यानंतर जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड आहे, त्यांनी फक्त 526 घरं बांधलेली आहे। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यानंतर राजस्थान इथं 87 घरं बांधून चौथ्या क्रमांकावर। मग आता मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया। 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, भोपाळला राजधानी, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल जे आहे ते राज्यपाल आहे। त्यानंतर बघा 13वा क्वेश्चन, 2024 मध्ये ग्लोबल वुमन्स कबड्डी लीग कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा मित्रांनो, ग्लोबल वुमन कबड्डी लीग जी आहे यामध्ये अनेक देशांच्या महिला कबड्डी खेळाडू सहभाग घेणार आहे। ही जी काही ग्लोबल वुमन कबड्डी लीग जी आहे ती हरियाणामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, 15हून अधिक देशाचे जे काही महिला खेळाडू आहे त्या यामध्ये सहभाग घेणार आहे आणि कबड्डी लीग आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ बनवण्याचा आपला प्रयत्न आहे। यानंतर हरियाणा राज्याविषयी जाणून घेऊया। 1 नोव्हेंबर 1966 ला याची स्थापना झाली। त्यानंतर चंदीगड राजधानी आहे। त्यानंतर नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे आणि बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे। त्यानंतर 14वा क्वेश्चन, कोणत्या IIT ने लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग साठी ई शूज विकसित केले आहे? बघा मित्रांनो, हे अशा प्रकारचे शूज विकसित केलेले सैन्यासाठी एक IIT ने, की याचे दोन फायदे, हे वीज तयार करतात, ठीक आहे, वीज तयार करतात आणि या शूजच्या माध्यमातून आपल्याला सैनिकाचं लाईव्ह लोकेशन सुद्धा समजतं। मग अशा प्रकारचे शूज जे आहे ते IIT इंदोरने तयार केलेले आहे। आता IIT इंदोर इतकं
एक्सपर्ट कसं काय झालं, तर याच्या पाठीमागे एक मास्टर माइंड आहे बघा मित्रांनो. IIT इंदोर जे आहे तर त्याचे सध्या अध्यक्ष किंवा संचालक महासंचालक कोण आहे, तर के सिवान आहे. आणि के सिवान इस्रोचे कितवे अध्यक्ष होते हे तुम्हाला सांगायचं आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहे, एस सोमनाथ. त्यांच्या अगोदर कोण होते, के सिवान. मग के सिवान हे सध्या IIT इंदोर मध्ये काय आहे, महासंचालक म्हणून कार्यरत आहे. IIT इंदोरची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली होती. तर अशा प्रकारचे हे शूज एकदम महत्वाचे शूज आहे बघा. यानंतर पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन. पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार हिलाल ए इम्तियाज हा जो पुरस्कार आहे तो 2024 मध्ये या पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर हिलाल ए इम्तियाज पुरस्कार जो आहे तो अरशद नदीम याला मिळालेला आहे. तर अरशद नदीमने यावेळी ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडला होता भालाफेकमध्ये. 27 वर्षाचा हा तरुण खेळाडू आहे आणि याने 92.97 मीटर भाला फेकत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने 89 मीटर भाला फेकून दुसरं जे काही रौप्य पदक आहे ते जिंकलं होतं. तर दुसरं पदक जिंकलं होतं ऑलिम्पिकचं. पहिले त्याच्याकडे सुवर्ण पदक आहे, आता त्याने रौप्य पदक जिंकलं होतं. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर गेल्या 36 वर्षांमध्ये पाकिस्तानचं हे वैयक्तिक पदक आहे हे आपल्या लक्षात ठेवायचे. तर आज आपण ऍक्च्युली 16 ऑगस्टचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत. किती, 16 ऑगस्टचं. तर बघा मित्रांनो, सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, 2024 मध्ये साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्य दिन एकूणातील कितवा डॅशवा स्वातंत्र्य दिन आहे. तर बघा मित्रांनो, 2024 मध्ये जो काही सेलिब्रेट करण्यात आलेला स्वातंत्र्य दिन आहे तो 78वा स्वातंत्र्य दिन आहे. ठीक आहे. हा कालच्या लेक्चरमध्ये मी होमवर्क क्वेश्चन म्हणून सुद्धा विचारला होता. तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी मुलांनी उत्तर दिलेलंच आहे. यानंतर बघा काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. जसं की हा जो स्वातंत्र्य दिन आहे तर या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर ध्वज जो आहे आपला राष्ट्रध्वज तो फडकवला जातो पंतप्रधानांच्या हस्ते. मग आता नरेंद्र मोदी यांनी सलग 11 वेळा हा ध्वज फडकवलेला आहे. मग आता सगळ्यात जास्त वेळा हा ध्वज फडकवण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे, तर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या. त्यांनी तब्बल 17 वेळा हा ध्वज फडकवला होता. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता या वर्षीचे जे काही 15 ऑगस्ट आहे त्याची थीम काय होती, तर विकसित भारत. ठीक आहे, डेव्हलप इंडिया अशी त्याची थीम होती. आणि या आपल्या स्वातंत्र्य दिनी आपण ऑलिम्पिकमध्ये जे 117 खेळाडूंची टीम पाठवली होती तर त्यांना आपण आमंत्रित केलं होतं लाल किल्ल्यावर. तर एवढं मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूणातील कितव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला, 11व्यांदा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त वेळा कोणी फडकवलेला आहे तर तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतर भारताचे ऑलिम्पिक मधील 117 खेळाडूंना आपण तिथे आमंत्रित केलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण थीम काय होती ते विकसित भारत, डेव्हलप इंडिया. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जुलै 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कुणाची निवड केली. तर बघा मित्रांनो, ICC प्लेयर ऑफ द मंथ गॅस ॲटिंगसन, ठीक आहे, आणि चामरी आटापट्टू. ठीक आहे. तर या दोघांची निवड करण्यात आलेली. तर पुरुषांमधून ॲटिन्सन नावाचा एक खेळाडू आहे जो इंग्लंडचा बॉलर आहे. त्याने वेस्ट इंडिज विरोधात चांगली बॉलिंग केली म्हणून त्याची निवड करण्यात आली. आणि चामरी आटापट्टू जी आहे तर भारताला श्रीलंकेने काय केलं होतं तर आशिया कपमध्ये महिलांचा जो काही एशिया कप झाला होता त्याच्या फायनलमध्ये हरवलं होतं. तर त्यामध्ये महत्वाची भूमिका कुणाची होती, चामरी आटापट्टू या महिला खेळाडूची होती. म्हणून तिला जुलैसाठी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही खेळाडू लक्षात ठेवा, ए आणि बी. हे सी आपलं उत्तर असणार आहे, ए आणि बी दोन्ही. यानंतर पुढे जाऊया, ICC बाबत जाणून घेऊया. बघा, ICC स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली. मुख्यालय दुबईमध्ये आहे, UAE मध्ये, आणि अध्यक्ष आहे ग्रेग बार्केल. त्यानंतर जर बघितलं तिसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये सुखोई 30 MKI वरून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी करण्यात आली. तर ही चाचणी कोणी केली. बघा, ग्लाइड बॉम्बची चाचणी जी आहे, आपण एक ग्लाइड बॉम्ब बनवलाय. ग्लाइड बॉम्ब का असतो हे मी तुम्हाला पहिले सांगतो. बघा, एका विमानातून हा बॉम्ब जो आहे तर एक समजून घ्या विमान आहे, अशा प्रकारे विमान आहे. तर या विमानाच्या खाली हा बॉम्ब बसवला जातो, अशा प्रकारे फिट केला जातो. आणि या विमानातून हा बॉम्ब सोडला जातो. हा बॉम्ब सोडल्यानंतर या बॉम्बला सुद्धा एका प्रकारचे असे पंख असतात. ठीक आहे, या बॉम्बला सुद्धा एका प्रकारचे असे पंख असतात जे विमानाप्रमाणे तो उडू शकतो आणि उडत उडत जाऊन तो टार्गेटवर जाऊन हिट करतो. याला ग्लाइड बॉम्ब म्हटलं जातं. मग या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी DRDOने अलीकडे घेतलेली आहे. आणि ही चाचणी कुठे करण्यात आली तर ओडिशामध्ये जे काही APJ अब्दुल कलाम बेट आहे त्या ठिकाणी ही चाचणी केली. या चाचणीसाठी कोणत्या विमानातून हा सोडण्यात आला, सुखोई MK1 विमान जे आहे सुखोई 30 MK1, तर त्यामधून हा सोडण्यात आला.
ग्लाइड बॉम्बचं नाव काय होतं तर गौरव. तर हे नाव लक्षात ठेवा गौरव. असं तुम्हाला विचारलं जाईल की ऑगस्ट 2024 मध्ये आपण एका ग्लाइड बॉम्बची सुखोई 30 MKI मधून चाचणी केलेली आहे. तर त्या ग्लाइड बॉम्बचं नाव काय आहे तर गौरव हे त्याचं नाव आहे. किती वजन होतं मित्रांनो याचं तर याचं वजन होतं 1000 किलो. किती वजन होतं 1000 किलो. तर या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. DRDOचं फुल फॉर्म काय आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर याचे अध्यक्ष कोण आहे समीर कामत. या महत्वाच्या गोष्टी आहे बघा. याला LRGB म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब. ठीक आहे तर हा लांब पल्ल्याचा लांब समजून घ्या एखादं लोकेशन लांब असतं त्याला जर आपल्याला उडवायचं असेल त्याला जर हिट करायचं असेल तर ग्लाइड बॉम्ब उपयुक्त आहे. आपण काय करायचं समजून घ्या की आपल्याला पाकिस्तानमधील एखाद्या ठिकाणाला हिट करायचं मग विमानामधून एखादं मिसाईल लागून हिट करायचं तर कसं करता येईल आपण आपल्या सीमेपर्यंत भारत पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत विमानाला घेऊन जायचं तिथून ग्लाइड बॉम्बला सोडून द्यायचं. ग्लाइड बॉम्ब बरोबर त्याच्या पंखाद्वारे टार्गेटपर्यंत जाऊन तिथं त्याचा विस्फोट होईल. तर अशा प्रकारचा हा लॉंग रेंजसाठी बनवलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर DRDOची हैदराबाद स्थित एक रिसर्च सेंटर आहे त्यांनी त्याचं डिझाईन विकसित केलं होतं. यानंतर पुढे जाऊया. DRDOची स्थापना 1958 मध्ये मुख्यालय नवी दिल्ली आणि समीर कामत हे कोण आहे तर त्याचे अध्यक्ष. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक. आता कोणी सार्वजनिक क्षेत्र म्हणते याचा अर्थ काय असतो तर सरकार. ठीक आहे सरकारी क्षेत्र. तर सरकारी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक जी आहे SBI तर तिची व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर कोण बनलेले SBIचे तर ते बनलेले आहे राणा आशुतोष कुमार सिंग. बघा राणा आशुतोष कुमार सिंग हे आता SBIचे MD बनलेले व्यवस्थापकीय संचालक. त्यांनी कोणाची जाग घेतली तर आलोक चौधरी यांची जाग घेतली. SBIची स्थापना कधी झालेली आहे तर 1 जुलै 1955 मध्ये झालेली. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार गोरवाल समितीच्या शिफारशीनुसार. ठीक आहे ऍक्च्युली SBI जी आहे तर ती एका बँकेचं रूपांतर आहे. कोणती बँक तर इम्पेरियल बँक. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे इम्पेरियल बँक जी आहे एक इम्पेरियल बँक म्हणून होती तर इम्पेरियल बँकेलाच काय करण्यात आलेलं आहे SBI मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. कोणाच्या शिफारशीनुसार गोरवाल यांच्या शिफारशीनुसार. हिचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे तिचे अध्यक्ष कोण आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 5वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये पोलाद मंत्रालयाचे सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर पोलाद मंत्रालयाचे सचिव बनलेले आहे संदीप पोंडरिक. हे नाव आपल्या लक्षात ठेवायचे. संदीप पोंडरिक जे आहे ते बिहार केडरचे एक IAS अधिकारी आहे 1993च्या बॅचचे. ठीक आहे त्यांनी जर बघितलं तर या अगोदर पोलाद मंत्रालयामध्ये मुख्य सचिव आणि सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि सध्याचे पोलाद मंत्री आहे HD कुमारस्वामी. यानंतर 6वा क्वेश्चन. कमी उंचीच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी कोणत्या देशाने सर्वात मोठ्या मानवरहित कार्गो ड्रोनची चाचणी केली. आता प्रश्न आपल्याला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे आपल्याला जर व्यवस्थित उत्तर द्यायचंय तर उत्तरापेक्षा तिथं प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कमी उंचीची अर्थव्यवस्था म्हणजे काय तर बघा मित्रांनो आपण याला लो अल्टिट्यूड इकॉनॉमी ठीक आहे असं सुद्धा म्हणू शकतो. तर इथं नेमकं काय आहे याचा अर्थ तर बघा आपल्याकडे सध्या 2 प्रकारचे इकॉनॉमी डेव्हलप होत आहे. आता तुम्ही ऐकलं असेल अंतराळ अंतरिक्ष अंतराळ बरोबर अंतराळ ठीक आहे अवकाश. आता एक आहे अवकाश इकॉनॉमी. ठीक आहे अवकाश इकॉनॉमी. ठीक आहे अवकाश इकॉनॉमी. आता अवकाश म्हणजे काय तर अवकाश इकॉनॉमी म्हणजे काय ठीक आहे आपण म्हणूया की जिथं आपण सॅटेलाइट वगैरे पाठवतो. ठीक आहे जिथे आपण सॅटेलाइट वगैरे पाठवतो तर त्या क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था म्हणजे तिला आपण स्पेस इकॉनॉमी असं म्हणू शकतो. स्पेस इकॉनॉमी. ठीक आहे. आता अंतराळाच्या खाली अजून एक इकॉनॉमी डेव्हलप होत आहे जसं की विमानं बनवणं ते विकणं त्याचबरोबर ड्रोन बनवणं ते विकणं आणि आता मालाची वाहतूक करण्यासाठी जसे कार्गो विमानं होते तसेच आता कार्गो व्यापारी जहाज जे व्यापारी ड्रोन जे आहेत ती सुद्धा बनवली जात आहे. तर त्याला म्हटलं तर कमी उंचीची इकॉनॉमी. ठीक आहे म्हणजे कमी उंचीची अर्थव्यवस्था कशाला म्हटलं जातं की जिथं विमानांचा बिझनेस ड्रोनचा बिझनेस लष्करी ड्रोन म्हणा बिझनेससाठी ड्रोन म्हणा किंवा तुमचे लॉगर लोक जे यूज करतात ते ड्रोन म्हणा यांची जी इकॉनॉमी आहे विमानांची फायटर प्लेनची ठीक आहे प्रवासी विमानांची तर ती आहे कमी उंचीची अर्थव्यवस्था आपल्या साध्या सोप्या भाषेत. तर त्यासाठी मानवरहित कार्गो ड्रोन म्हणजे मालाची वाहतूक करणारा ड्रोन जो आहे तो कोणी बनवलेला आहे त्याची यशस्वी चाचणी कोणी घेतली तर ती चायनाने घेतलेली आहे. आता चायनाला पुढे जाऊन ही जी काही लो अल्टिट्यूड इकॉनॉमी जी आहे तर तिच्यावर काय करायचंय कब्जा मिळवायचा आहे. त्यासाठी त्यांनी टार्गेट ठेवले 2030 मध्ये
$279 अब्ज डॉलर्सचा ड्रोन उद्योग त्यांना उभा करायचा आहे, ठीक आहे। आणि यामध्ये ते व्यावसायिक ड्रोन तयार करणारे माल वाहतुकीचे ड्रोन जे आहे ते तयार करणार आहे। चीन जो आहे तर तो आशिया खंडातील एक देश आहे, बीजिंग राजधानी आहे, चलन आहे युआन आणि अध्यक्ष आहे शी जिनपिंग। यानंतर 7वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने ऑगस्ट 2024 मध्ये गृहिणींना सक्षम करण्यासाठी हर घर हर गृहिणी योजना पोर्टल सुरू केलं? तर हर घर हर गृहिणी योजना पोर्टल जे आहे मित्रांनो ते हरियाणा राज्याने सुरू केलेलं आहे। या हरियाणा राज्याने ही जी योजना सुरू केली, या योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर फक्त 500 रुपयामध्ये मिळणार आहे। तर बघा अशा प्रकारची योजना आहे। पण तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की महिलांना 500 रुपयामध्ये सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने योजना सुरू केली? मग त्याचं उत्तर असेल हरियाणा। महिलांना 500 रुपये सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू झाली? तर तिचं नाव माहित असलं पाहिजे, हर घर हर गृहिणी योजना। असे 3-4 क्वेश्चन या क्वेश्चनवरून फ्रेम होऊ शकतात आपल्याला परीक्षेमध्ये। तर बघा मित्रांनो, हरियाणाचे मुख्यमंत्री आहे नायब सिंह सैनी यांनी हर घर हर गृहिणी योजना पोर्टल अंतर्गत काय केलेलं आहे, तर जे काही गरीब कुटुंबातील म्हणजे जे काही बिलो पॉवर्टी लाईन मधील जे काही 50 लाख कुटुंब आहे हरियाणामधील, तर त्या कुटुंबासाठी केवळ 500 रुपयामध्ये जो काही एलपीजी गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध करून देणार आहे, 500 रुपयात, ठीक आहे। त्यानंतर यासाठी त्यांना खर्च करावा लागणार आहे 1,500 कोटी, हा मुद्दा लक्षात ठेवा। आणि ही योजना कशासाठी करण्यात आलेली आहे? तर गृहिणींना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचं जीवन सोपं करण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे। तर दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या महिलांना ही योजना लागू असेल। यानंतर हरियाणा विषयी जाणून घेऊया। तर हरियाणाची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये करण्यात आली। चंदीगड राजधानी आहे, नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहे, बंडारू दत्तात्रय राज्यपाल आहे। त्यानंतर बघा 8वा क्वेश्चन महाराष्ट्रासाठी आहे, त्यामुळे लक्षातच ठेवा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतभर डिजिटल आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत करार केला? तर बघा कशासाठी करार केला? आरोग्य शिक्षणाला, डिजिटल आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी केला? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने। कोणासोबत केला? तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत। कोणासोबत? राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जो आहे तर त्यांनी काय केले, मिळून एक करार केलेला आहे, तर आरोग्याचं जे काही डिजिटल शिक्षण आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी। तर बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी आयुष्मान भारत डिजिटल मिशन सुरू केलं होतं। तर त्याचं उद्दिष्ट होतं सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रामधील जे काही संस्था आहे, जे काही लोक आहे, त्यांनी एकत्र येऊन काय करायचं, तर आरोग्याशी रिलेटेड जे काही डिजिटल आरोग्य परिसंस्था आहे, म्हणजे आपण त्याला डिजिटल हेल्थ इकोसिस्टम जे आहे त्याला मजबूत करणं हा त्याचा उद्देश आहे, ठीक आहे। कशाचा? तर आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा। तर आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गतच हा एक करार करण्यात आलेला आहे। त्यानंतर 9वा क्वेश्चन इम्पॉर्टंट, फाळणी स्मृती दिन कधी साजरा करण्यात आला? तर फाळणी स्मृती दिन 14 ऑगस्टला साजरा करण्यात आला। बघा भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती आणि त्यावेळी भारताचं खूप मोठं नुकसान झालं होतं, तर त्या दिवसाची एक आठवण म्हणून फाळणी जो दिन आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो, ठीक आहे। तर त्या दिवसाची आठवण की असं जर झालं तर काय होऊ शकतं नेमकं, हे लोकांना त्याची जाणीव करून देण्यासाठी हा फाळणी स्मृती दिन जो आहे तर तो 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि 2021 पासून तो सेलिब्रेट केला जातो, ठीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 पासून तो साजरा करणं सुरू केलेला आहे। यानंतर 10वा क्वेश्चन, एक भारत एक तिकीट हा उपक्रम ऑगस्ट 2024 मध्ये कोणी सुरू केला? तर बघा एक भारत एक तिकीट हा उपक्रम जो आहे तो भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ यांनी मिळून सुरू केला। तर बघा मित्रांनो, आता भारतामध्ये रेल्वेचे वेगवेगळे प्रकार आहे, जसं की रेल्वे तर आहे मेन रेल्वे, त्यानंतर नमो भारत ट्रेन आहे, त्यानंतर मेट्रो आहे, त्यानंतर रॅपिड एक्स नावाच्या बरेचशा ट्रेनचे प्रकार आलेले। तर यांचा सगळ्यांचा उद्देश काय आहे, तर बघा सगळ्यांसाठी एकच तिकीट, सगळ्यांसाठी एकच तिकीट। उगा नागरिकांची फजिती होऊ नये, की समजून घ्या की एखाद्या व्यक्तीला एक मेन ट्रेननी एका ठिकाणापर्यंत जावं लागत असेल आणि लोकलनी दुसऱ्या ठिकाणापर्यंत जावं लागत असेल, ठीक आहे। तर मग त्याला वेगवेगळे तिकीट काढावं लागतात। तर असं होऊ नये म्हणून दिल्लीमध्ये काय करण्यात आलेले, भारतीय रेल्वेने आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने एक करार केला। त्यानुसार त्यांना जी काही मेन रेल्वे आहे आणि नमो भारत ट्रेन आहे यासाठी एकच तिकीट वापरता येणार आहे। यानंतर पुढे जाऊया, भारतीय रेल्वे विषयी जाणून घेऊया। 8 मे 1845 रोजी भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली। पहिली रेल्वे कुठे धावली हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन आहे। आणि त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय नाही म्हणता येणार, गव्हर्नर जनरल कोण होता हे तुम्हाला सांगायचंय। आता भारतीय रेल्वेचे 1951 मध्ये राष्ट्रीयकरण झालं, म्हणजे पूर्ण भारत सरकारची ती मालकीची बनली। हिचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि भारतीय रेल्वेचे झोन किती आहे तर हे तुम्हाला सांगायचंय, ठीक आहे, झोन किती आहे। आणि अश्विनी वैष्णव जे आहे ते भारताचे रेल्वे मंत्री आहे। यानंतर 11वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने रत्नागिरीतील
मेसोलिथिक म्हणजे मध्य महापाषाण युगातील, मध्य महापाषाण युगाला काय म्हटलं जातं? मेसोलिथिक युग. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने रत्नागिरीतील मेसोलिथिक काळातील भूस्वरूपे आणि रॉक पेंटिंग संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले? तर बघा, रत्नागिरी कुठे? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्राने काय केलेलं आहे? मध्य महापाषाण काळ जो होता, तर त्यामधलं आपल्याला दगडावर कोरलेले काही पेंटिंग आढळले. ठीक आहे. आणि मग ते आपण काय केले, तर सगळे जे काही पेंटिंग आहे, जवळपास 1,500 वेगवेगळी जी काही पेंटिंग आहे ती आपण एकत्र केली आणि रत्नागिरीमध्ये त्याचं एक संरक्षित स्मारक म्हणून त्याला घोषित केलेलं आहे. तर हे स्मारक कोणत्या काळातील आहे? महापाषाण युगातील आहे. मध्य महापाषाण युगातील ते स्मारक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. 2024 साली स्काय ट्रॅक्सच्या बेस्ट ग्लोबल एअरलाईन लिस्टमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर बघा मित्रांनो, स्काय ट्रॅक्स नावाची एक संस्था आहे. ती कोणती एअरलाईन विषयी ती काय करते? एक अहवाल प्रकाशित करते की कोणती एअरलाईन सगळ्यात बेस्ट आहे, विमान वाहतुकीशी संबंधित कोणती सगळ्यात भारी कंपनी आहे. तर त्यांच्या मतानुसार कतार एअरवेज जी आहे ती टॉपला आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, कतार एअरवेज सगळ्यात 1 नंबरला आहे विमान प्रवासासाठी. 2 नंबरला आहे सिंगापूर एअरलाइन्स. 3 नंबरला आहे एमिरेट्स एअरलाइन्स. आणि भारताची जी काही विस्तारा एअरलाइन्स आहे ती या यादीत 16व्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढे जाऊया. स्काय ट्रॅक्स जी आहे तर ती 1989 पासून हा अहवाल देते आणि ही एक लंडनची एक संस्था आहे. 13वा क्वेश्चन. कोणत्या राज्याच्या सरकारने मंदिर, मठ आणि ट्रस्ट यांची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर बघा मित्रांनो, बिहार राज्याने मंदिर, मठ आणि ट्रस्ट यांची नोंदणी अनिवार्य केलेली. तर किती मंदिर राज्यामध्ये, त्यांची किती जमीन आहे, किती मठ आहे, किती ट्रस्ट आहे, तर यांची नोंदणी आता कंपल्सरी बिहार राज्याने केलेली आहे. हे लक्षात ठेवा. बिहारची राजधानी आहे पाटणा. स्थापना झालेली 22 मार्च 1912. मुख्यमंत्री आहे नितीश कुमार आणि राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. 14वा क्वेश्चन आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने भारत इंटरफेस फॉर मनी भीम, तुम्ही भीम ॲप ऐकलं असेल, तर भीम ॲपला NPCI ने काय केलेलं आहे? तर या अगोदर भीम आणि NPCI हे दोघं मिळून एकत्रच काम करत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल NPCI नावाची जी कंपनी आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठीक आहे, तर यांनी काय केलं होतं? भीम ॲप लॉन्च केलं होतं. पण आता भीम ॲपला एक स्वतंत्र कंपनी बनवण्यात आलेली आहे. ठीक आहे. NPCI अंतर्गत स्वतंत्र एक उपकंपनी बनवण्यात आलेला आहे. मग आता उपकंपनी बनवण्यात आल्यानंतर त्याचे CEO कोण बनलेले आहे? तर त्याचे CEO बनलेले आहे ललिता नटराज. ठीक आहे. तर ललिता नटराज यांनी यापूर्वी IDFC फर्स्ट बँक, ICICI बँकेमध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे आणि आता भीम नावाची एक नवीन उपकंपनी बनलेली आहे जी NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत काम करेल. त्यानंतर 15वा क्वेश्चन. विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे मित्रांनो मध्य प्रदेश. मध्य प्रदेश जे काही 7वी ते 12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थिनी असणार आहे, 7वी ते 12वी, तर या 7वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 300 रुपये महिन्याला देणार आहे, वर्षाला देणार आहे. कशासाठी? तर सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. यासाठी सरकारने जवळपास राज्यामध्ये 57,18,00,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम जी आहे तर तिचं वाटप केलेलं आहे. बघा मित्रांनो, मध्य प्रदेश विषयी जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 स्थापना. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहे मोहन यादव आणि राज्यपाल आहे मंगूबाई पटेल. आणि आजचं 17 ऑगस्टचं जे काही लेक्चर आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, अलीकडे अनेक सचिव जे आहे ते चेंज करण्यात आलेले. मग आता नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे गोविंद मोहन. आपण बघितलं होतं या अगोदर TV सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता जे काही गृह मंत्रालयाचे जे काही सचिव आहे तर ते गोविंद मोहन यांची नियुक्ती जी आहे ती गृह सचिव म्हणून करण्यात आलेली. बघा मित्रांनो, गोविंद मोहन जे आहे ते सिक्कीम केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. ते कोणाची जागा घेतील? तर ते अजय कुमार भल्ला यांची ते जागा घेणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, दुसरा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये भारतात कोणत्या 3 नवीन रामसर पाणथळ स्थळांचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या 85 झाली? पहिला समजून घ्या, एखादा क्वेश्चन असा सुद्धा येऊ शकतो की ऑगस्ट 2024 मध्ये एकूण किती रामसर स्थळांचा समावेश भारताच्या यादी म्हणजे भारताच्या बाबतीत भारतातील किती रामसर स्थळांचा समावेश ऑगस्ट 2024 मध्ये करण्यात आला? तर भारतातील 3 स्थळांचा समावेश करण्यात आला. ठीक आहे.
त्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे की तीन स्थळांचा समावेश केला गेल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील रामसर स्थळांची यादी कितीवर पोहोचली, तर ती 85 वर पोहोचली. या अशा क्वेश्चन मध्येच आपल्याला काही मुद्दे आहे, ठीक आहे, जे आपल्याला प्रश्न म्हणून परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बघा, हे जे 3 नवीन स्थळं आहे ती कोणती आहे, तर ती 3 नवीन स्थळं आहे नाज रायन पक्षी अभयारण्य तामिळनाडू, त्यानंतर काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू आणि तवा जलाशय मध्य प्रदेश. तर ही 3 जी काही स्थळं आहेत त्यांना रामसर स्थळांचा दर्जा जो आहे तो अलीकडे देण्यात आलेला आहे. मग आता ही रामसर स्थळं काय असतात तर हे तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, जे काही दलदलीची ठिकाणं असतात, दलदल त्यालाच आपण पाणथळ स्थळ म्हणतो, ठीक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मार्शलँड म्हणतो. तर ही जी दलदलीची ठिकाणं असतात, आपल्यालाच वाटतं की काय कामाची दलदलीची ठिकाणं, पण यांचा खूप मोठा रोल असतो पर्यावरणामध्ये. जसं की नॅचरली पाणी शुद्ध करण्याचं काम करत असतात, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड घेतात स्वतःमध्ये आणि ऑक्सिजन जे आहे ते बाहेर पडत असतो या दलदलीच्या ठिकाणांमधून. तर हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे. दलदलीच्या ठिकाणांमध्ये वेगळ्या प्रकारची मृदा आपल्याला बघायला मिळते आणि त्या मृदेमध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. हे हिचे फायदे. मग या दलदलीच्या मृदेला किंवा दलदलीला किंवा पाणथळ स्थळांना मार्शलँडला सेव्ह करण्यासाठी 1971 मध्ये इराणमध्ये एक करार करण्यात आला, त्याला म्हटलं तर रामसर करार. आणि या रामसर कराराचा स्वीकार भारताने 1982 मध्ये केला. तर हे काही साल पण लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील आणि रामसर स्थळांवर तर प्रश्न येतो, ठीक आहे. मग आता 85 वर आपली संख्या पोहोचलेली रामसर स्थळांची भारतातील आणि त्यांनी एकूण 13,58,000 हेक्टर जमीन जी आहे तर ती व्यापलेली आहे. आता 2024 मध्ये काही रामसर स्थळं ऍड करण्यात आलेली आहे भारतामध्ये. भारतातील जी काही स्थळं आहे त्यांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आलेला 2024 मध्ये. तर ती स्थळं बघून घेऊ. आता इथं नाजरायना पक्षी अभयारण्य, काजुवेली पक्षी अभयारण्य आणि तवा जलाशय ही तर आपण बघितली. पण त्याचबरोबर 2024 मध्ये अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटकमध्ये आहे. अघनाशिनी मुहाणा कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर मागधी केरे संवर्धन राखीव अभयारण्य ते कर्नाटकमध्ये आहे. करावेट्टी पक्षी अभयारण्य तमिळनाडूमध्ये आहे. लॉंगवूड शोला राखीव वन तमिळनाडूमध्ये आहे. नागी पक्षी अभयारण्य बिहारमध्ये आणि नक्टी पक्षी अभयारण्य बिहारमध्ये. तर एवढी स्थळं जी आहे ती 2024 मध्ये ऍड झालेली. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रात रामसर स्थळांची संख्या किती आहे आणि त्यांची नावं काय आहे, आणि त्यांचं तुम्हाला समजून घ्या. जे पहिलं स्थळ असेल आणि आता सध्या जे लेटेस्ट स्थळ असेल तर त्यांचा तुम्हाला क्रम लावायचा आहे, ठीक आहे. जुनं ते नवीन असा क्रम तुम्हाला लावायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचंय. आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चनच तो आहे, ठीक आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला देत नाही, तोच आजचा होमवर्क क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे तर तमिळनाडूमध्ये आहे 18. 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, ज्यामध्ये 10 रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर देशांचा विचार केला सगळ्यात जास्त युनायटेड किंगडम मध्ये 2 नंबरला मेक्सिको आहे आणि 3 नंबरला भारत आहे. भारतामध्ये एकूण 85 रामसर स्थळ आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून पार्वथानेनी हरीश यांची नियुक्ती करण्यात आली. तर बघा मित्रांनो, पार्वथानेनी हरीश जे आहे तर ते संयुक्त राष्ट्रामध्ये युनायटेड नेशन मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी बनणार आहे. बघा मित्रांनो, हे 1990च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहे. बघा यांनी कोणाची जाग घेतली हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. या क्वेश्चन मध्ये पार्वथानेनी हरीश यांच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे की यांनी कोणाची जाग घेतली, त्यांनी रुचिरा कंबोज यांची जाग घेतली. मग सर ह्या इतक्या महत्वाच्या का आहे, तर युनायटेड नेशन मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहे रुचिरा कंबोज आणि 100% आपल्याला यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे मी जर म्हणतोय ना क्वेश्चन येऊ शकतो तर आजपर्यंतच्या एक्सपिरियन्स वरून आहे क्वेश्चन येईल तुम्हाला. तर रुचिरा कंबोज या युनायटेड नेशन मध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला राजदूत होत्या आणि आता त्यांची जागा पार्वथानेनी हरीश हे घेणार आहे. संयुक्त राष्ट्राबाबत सांगायचं झालं तर 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापना करण्यात आली. सॅन फ्रान्सिस्को USA मध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि अँटोनियो गुटेरेस त्याचे सरचिटणीस आहे. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या शेवटी आपण काही योजना सुद्धा बघणार आहोत, राज्य आणि त्यांनी सुरू केलेली योजना, आणि तेच आज मी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण बरेचसे एक्झाम सुद्धा जवळ येत आहे. बघा चौथा क्वेश्चन, 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून 11 वेळा राष्ट्रध्वज फडकवणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण, तर बघा ते आहे नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांनी किती वेळा राष्ट्रध्वज फडकवलेला आहे, 11 वेळा. आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रध्वज कोणी फडकवला तर नरेंद्र मोदी यांनी. बघा मित्रांनो, स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात तर
प्रजासत्ताक दिनी आपले राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात. तर हा एक डिफरन्स जो आहे हा नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग आता इथं काही मुद्दे सांगतो तुम्हाला, ते लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त वेळा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकवलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर इंदिरा गांधीजी यांचा क्रमांक आहे, त्यांनी 16 वेळा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 17 वेळा, कारण कालच्याच लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास केला होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा. आता मनमोहन सिंग यांचा रेकॉर्ड कुणी मोडलेला आहे तर नरेंद्र मोदी यांनी मोडलेला आहे. आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? विकसित भारत. यानंतर पुढे जाऊया, 5वा क्वेश्चन. कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेथा थाउसिन यांना नैतिकतेच्या उल्लंघनामुळे पदावरून हटवण्यात आले? तर बघा मित्रांनो, काही देश जे आहे ते वेगळेच एक्झाम्पल सेट करतात. जसं की श्रेथा थाउसिन थायलंडचे पंतप्रधान होते आणि त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. काय काढून टाकण्यात आलं? तर एक गुन्हेगारीचा आरोप असलेल्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती केली, म्हणून इथं त्यांना पदावरून जे आहे ते काढून टाकण्यात आलं. आणि आपल्याकडे जर बघितलं तर मंत्री आणि खासदार आणि गुन्हेगारी यांचं तर किती जवळचं नातं आहे हे आपण समजू शकतो. म्हणजे काही देश जे आहे ते एक वेगळे एक्झाम्पल सेट करताना आपल्याला दिसत आहे की श्रेथा थाउसिन जे आहे मित्रांनो, तर त्यांना फक्त पंतप्रधान पदावरून याच कारणामुळे काढून टाकलं, कारण त्यांनी एका मंत्र्याची नियुक्ती केली ज्याच्या नावावर गुन्हा होता. ठीक आहे, तर हे नैतिकतेच्या कारणावरून काढून टाकलेले श्रेथा थाउसिन यांचं नाव लक्षात ठेवा. थायलंडचे पंतप्रधान होते. थायलंड जो आहे त्याची राजधानी आहे बँकॉक आणि चलन आहे थाई बात. यानंतर पुढे जाऊया. बघा, ही खूप चर्चेमध्ये असणारी संस्था आहे, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी. तर ईडीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ईडीचे नवीन संचालक बनलेले आहे राहुल नवीन. बघा मित्रांनो, ईडी कंटिन्यू चर्चेमध्ये होती. मग ईडीचे संचालक कोण बनलेले आहे? राहुल नवीन. ते कोणाची जागा घेणार आहे? तर ते संजय कुमार मिश्रा यांची जागा घेणार आहे. ते ईडी मध्ये या अगोदरही ते ईडी मध्येच काम करत होते राहुल नवीन. आता ते ईडीचे संचालक बनलेले आहे. यापूर्वी ते कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. यानंतर ईडीची स्थापना 1 मे 1956 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. यानंतर 7वा क्वेश्चन. कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्ये फ्लड वॉच इंडिया 2.0 ॲप लॉन्च केला आहे? तर बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर जलशक्ती मंत्रालयाने एक ॲप लॉन्च केलेला आहे, फ्लड वॉच इंडिया. फ्लड वॉच इंडिया ॲप काय? तर त्यावर एखाद्या ठिकाणी पूर आला तर त्या पुराबाबत आपल्याला लगेच माहिती कळते की या ठिकाणी परिस्थिती बिकट झालेली आहे किंवा इथं पूर येऊ शकतो किंवा इथं पूर आलेला आहे. तर फ्लड वॉच इंडिया 2.0 ॲप जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित आहे. जलशक्ती मंत्री कोण आहे सध्या? तर CR पाटील. ठीक आहे, CR पाटील हे जलशक्ती मंत्री आहे सध्या. यानंतर पुढे जाऊया. जलशक्ती मंत्रालयाची स्थापना आता अलीकडे मे 2019 मध्ये मोदींच्या सेकंड टर्मच्या वेळी करण्यात आली होती. यानंतर 8वा क्वेश्चन. ऑगस्ट 2024 मध्ये इंद्राणी पुलाचं उद्घाटन कुठे झालं? तर बघा मित्रांनो, इंद्राणी हा पूल सिक्कीम मध्ये आहे. बघा, जो काही उत्तर सिक्कीम आणि दक्षिण सिक्कीम आहे त्यांना जोडण्याचं काम हा इंद्राणी पूल करतो. हा पूल अलीकडे एका पुरामध्ये वाहून गेला होता आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे BRO, तर तिने हा पूल परत एकदा विकसित केलेला आहे. तर त्याचं उद्घाटन सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी केलेलं आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. कोणी बनवला तो? BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर सिक्कीम बाबत जाणून घेऊया. 16 मे 1975 ला सिक्कीम राज्य बनलं. त्यानंतर राजधानी आहे गंगटोक, मुख्यमंत्री आहे प्रेम सिंग तमांग आणि राज्यपाल आहे ओम प्रकाश माथुर. यानंतर बघा, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बाबत जाणून घेऊया. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत BRO काम करतं. 7 मे 1960 ला स्थापना झाली होती. मुख्यालय आहे दिल्ली येथे आणि महासंचालक आहे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी दुर्गम भाग असतो त्या ठिकाणी रेल्वे, ब्रिज, रेल्वेचे रूळ टाकणं, त्यानंतर ब्रिज बनवणं आणि रस्ते बनवण्याचं काम जे आहे ते मेन करून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करत असतं. टनल बनवणं. यानंतर 9वा क्वेश्चन. कोणत्या देशाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली? तर फुमियो किशिदा 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. ते जपानचे सध्याचे पंतप्रधान आहे. तर बघा, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये जपानमध्ये निवडणुका होणार आहे आणि निवडणुका अगोदर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि परत निवडणूक लढवणार नाही. त्यांची पार्टी लक्षात ठेवा, लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. त्याचबरोबर जपान जो आहे त्याची राजधानी आहे टोकियो, चलन आहे येन आणि सध्याचे पंतप्रधान आहे फुमियो किशिदा. ते राजीनामा देणार आहे त्याची त्यांनी जस्ट घोषणा केली. त्यानंतर कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कल याची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मॉर्नी मॉर्कल हा दक्षिण आफ्रिकेचा एक बॉलर होता. आता तो भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनलेला आहे, बॉलिंग कोच बनलेला आहे. तर आता बांगलादेश सोबत आपली एक सिरीज होणार आहे चेन्नईमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये. तर तेव्हापासून ते कोचिंग चालू करतील आणि जो काही 2027 मध्ये होणारा वर्ल्ड कप आहे
त्या वर्ल्ड कप पर्यंत ते वन डे मध्ये भारताचे ॲज अ बॉलिंग कोच म्हणून काम करणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. यानंतर 11वा क्वेश्चन, भारतीय पॅरा शटलरचे नाव सांगा. तर शटलर म्हणजे काय मित्रांनो, बॅडमिंटनचे खेळाडू, आणि पॅरा म्हणजे काय, तर दिव्यांग अपंग खेळाडू. तर भारतीय पॅरा शटलरचे नाव सांगा ज्याला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंग विरोधात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 18 महिन्यांसाठी निलंबित केलं. आता डोपिंग म्हणजे काय, तर काहीतरी ड्रग्स घेऊन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करणं, स्टॅमिना वाढवण्यासाठी ड्रग्स घेणं. तर मग तो पॅरा शटलर कोण आहे, तर प्रमोद भगत हे त्यांचं नाव आहे. तर आपल्याला फक्त प्रमोद भगत हे लक्षात ठेवायचं, बॅडमिंटनशी संबंधित आहे. त्यानंतर भारतीय नौदलाने माझगाव डॉक लिमिटेडला जर्मन सहकार्याने किती पाणबुड्या तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे. तर बघा मित्रांनो, माग प्रोजेक्ट 75 अंतर्गत माझगाव डॉक शिप लिमिटेड जी आहे, तर ती फ्रान्सची एक कंपनी आहे नेव्हल ग्रुप. तर यांच्यासोबत त्यांनी एक पाणबुड्या बनवण्यासाठी प्रोजेक्ट 75 सुरू केला होता, आणि त्या अंतर्गत 6 पाणबुड्या बनवल्या होत्या. मग आता तो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. त्या 6 पाणबुड्या भारतीय नौदलाला मिळालेल्या आहे. मग आता आपण जर्मनीच्या एका कंपनी सोबत परत अजून एक करार केलेला आहे माझगाव डॉक लिमिटेडने, आणि परत 6 पाणबुड्या बनवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, यासाठी 60,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. किती? 60,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बघा, माझगाव डॉक जी काही शिप लिमिटेड आहे, तर त्याची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती मुंबई येथे. याचे अध्यक्ष आहे राजीव सिंघल. यानंतर 13वा क्वेश्चन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केले? तर 103 शौर्य पुरस्कार मंजूर करण्यात आलेले आहे. आणि यावर आता आपण काही दिवसांमध्ये एक डीप लेक्चर घेऊया की कोणाला कोणता पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन, हा मोस्ट इम्पॉर्टंट, हा परीक्षेमध्ये येऊ शकतो आपल्याला. राष्ट्रीय अंतराळ दिवस 2024 कधी साजरा केला जाईल? तर राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केला जाईल. 23 ऑगस्टच का? तर 23 ऑगस्ट 2023 रोजी आपलं जे चंद्रयान आहे, चंद्रयान 3, तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं. आणि मग त्याच्या स्मरणार्थ 23 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं, अंतराळ दिवस, स्पेस डे म्हणून सेलिब्रेट करायचं आहे. मग यावर्षीच्या स्पेस डेची थीम लक्षात ठेवायची तुम्हाला, टचिंग लाईव्ह व्हाईल टचिंग द मून, इंडिया स्पेस सागा. तर अशी याची थीम होती. तर इंडिया स्पेस सागा शेवटी आहे बघा. यानंतर पुढे जाऊया, 15वा क्वेश्चन, 2028 मध्ये जी काही उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे, म्हणजे आजपासून 4 वर्षानंतर, तर त्यामध्ये कोणत्या 5 नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर इथे एक 6वा ऑप्शन पण द्यायला पाहिजे होता, वरील पैकी सर्व. तर हे सगळेच खेळ जे आहे, बेसबॉल किंवा आपण त्याला सॉफ्टबॉल म्हणतो, क्रिकेट, लॅक्रॉस, आपण जर इथं बघितलं तर फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश, तर ही सगळी खेळ जी आहे तर ती ऍड केली जाणार आहे. यापूर्वी क्रिकेटला फक्त ऑलिम्पिकमध्ये एकदाच ऍड केलं होतं, नंतर मग त्याला काढून टाकले, 1990 मध्ये ऍड केलं होतं. तर बघा, 2028 मध्ये ऑलिम्पिक अमेरिकेमध्ये होणार आहे, लॉस एंजेलिस या ठिकाणी. त्याचबरोबर आता काही महत्त्वाची राज्य आणि त्यांची योजना बघूया, जसं की हर घर हर गृहिणी योजना पोर्टल जे आहे ते हरियाणामध्ये सुरू करण्यात आलेले. कालचा होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला विचारला होता. त्यानंतर गोयम विनामूल्य वीज एवजन योजना गोव्याची आहे. त्यानंतर श्रमिक बसेरा योजना गुजरातची आहे. IT सक्षम युवा योजना हरियाणाची आहे. त्यानंतर NTR भरोसा पेन्शन योजना आंध्र प्रदेशची आहे. त्याचबरोबर लाडका भाऊ योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्राची आहे. नंदिनी कृषक समृद्धी योजना उत्तर प्रदेशची आहे. त्यानंतर महंतरी वंदना योजना छत्तीसगडची आहे. आणि मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थानची आहे. 18 ऑगस्ट करंट अफेअर्स आज आपण इथं बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड, ज्यांना आपण NSG म्हणतो, आणि त्यातले जे सैनिक असतात त्यांना आपण NSG कमांडो म्हणतो. जे काही पंतप्रधानांची सिक्युरिटीमध्ये मोस्टली जे गार्ड असतात ते NSG कमांडो असतात. मग हे NSG कमांडो जे आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स जे आहे, तर त्या संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आला? तर NSG चे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहे अनिश दयाल सिंग. बघा, हे ऑलरेडी CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे महासंचालक आहे, आणि ते आता NSG चे सुद्धा महासंचालक बनलेले आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे. आता बघा, यांनी कोणाची जागा घेतली? तर अनिश दयाल सिंग यांनी नलिन प्रभात यांची जागा घेतलेली आहे. आणि अनिश दयाल सिंग हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे यांनी महासंचालक म्हणून काम केलेलं आहे अनिल दयाल सिंग यांनी, अनिश दयाल सिंग यांनी. तर यांचं नाव लक्षात ठेवा. बघा, आता NSG चे महासंचालक आहे, CRPF चे पण महासंचालक आहे, आणि ITBP इंडो तिबेटियन पोलीस फोर्सचे महासंचालक म्हणून यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. NSG आहे, नॅशनल
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स, तर या संस्थेची स्थापना 22 सप्टेंबर 1986 रोजी करण्यात आली. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. आणि त्यांच्याशी रिलेटेड कॅबिनेट मंत्री कोण आहे, तर गृहमंत्री अमित शहा. यानंतर पुढे जाऊया. ऑगस्ट 2024 मध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहे, असा आपला दुसरा क्वेश्चन आहे. तर बघा मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं श्वेता थावसिन यांना थायलंडच्या पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलं होतं, कारण एक गुन्हा असलेल्या व्यक्तीची त्यांनी मंत्री म्हणून नियुक्ती केली होती आणि नैतिकतेच्या कारणावरून त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. मग आता त्यांची जाग घेणार आहे पेंटोगर्टन शिनावार्ता. तर पेंटोगर्टन शिनावार्ता जे आहे ते त्यांची जाग घेणार आहे आणि थायलंडचे ते सर्वात तरुण पंतप्रधान जे आहे ते बनल्या आहे. ठीक आहे, फिमेल आहे. बघा पेंटोगर्टन शिनावार्ता जे आहे तर त्यांचे वडील सुद्धा थॅक्सिन शिनावार्ता जे आहे तर त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं होतं. आता थायलंडच्या शिनावार्ता जे आहे ते सगळ्यात तरुण पंतप्रधान बनलेले आहे. त्यांचं वय फक्त 37 वर्ष आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा थायलंड देश जो आहे तर तो त्याची राजधानी काय आहे, बँकॉक आहे. त्याचबरोबर थाई बात हे त्याचं चलन आहे. आता मी तुम्हाला आजचा एक होमवर्क क्वेश्चन इथे विचारतो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी प्रश्न MPSC ने विचारलेला आहे आणि ऑलरेडी राज्यसेवा कंबाईन आणि त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI ला सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. थायलंड जो देश आहे, भारत आणि थायलंडची कोणती बॉर्डर आहे, तर भारत आणि थायलंडची जी काही पाण्याची बॉर्डर आहे, वॉटर बाउंड्री आहे. कोणती बाउंड्री आहे, वॉटर बाउंड्री आहे. भारत आणि थायलंडची कोणती बाउंड्री आहे, वॉटर बाउंड्री. मग आता तुम्हाला हे सांगायचं आहे की भारत कोणकोणत्या देशासोबत वॉटर बाउंड्री जी आहे, वॉटर बॉर्डर जी आहे ती शेअर करतो. तर भारताची जी काही समुद्री सीमा आहे ती कोणत्या देशासोबत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, भारताची समुद्री सीमा. तर आजचा तुमचा होमवर्क क्वेश्चन काय आहे, तर भारताची समुद्री सीमा एकूण किती देशांना जोडलेली आहे आणि ते देश कोणकोणते आहे. एक सांगून दिलं मी तुम्हाला थायलंड, त्याच्याबरोबर बाकीचे देश कोणते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेले. तर आरोग्य आणीबाणी घोषित झालेला अलीकडील एक आजार आहे, नाव लक्षात ठेवा, पॉक्स. म्हणजे आपण त्याला मंकी पॉक्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मंकी पॉक्स म्हणतो. याला WHO ने दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जो काही काँगो नावाचा देश आहे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, तर या देशामध्ये पुन्हा याचा उद्रेक झाला. 17,000हून अधिक व्यक्तींना हा मंकी पॉक्स झाला. यामध्ये मोठमोठे फोडो येतात. ठीक आहे, आणि या आजारामधून तिथं जवळपास 500 लोकांचा मृत्यू झाला. म्हणून याला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर मंकी पॉक्स जो आहे तर 2022 मध्ये सुद्धा त्याला अशाच प्रकारे जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हा आजार झाल्यानंतर पुरळ, फोड येतात, ताप येतो. तर अशा प्रकारची लक्षणे या आजाराची आहे. WHO बाबत जाणून घेऊया. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झाली. जिनिव्हा येथे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये आणि टेड्रोस अॅधनॉम घेब्रियस हे त्याचे महासंचालक आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघूया. 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधून काढलं आहे. तर हे जगातील सगळ्यात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधण्यात आलेलं आहे, तर तुर्कीमध्ये शोधण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे सौर कॅलेंडर आहे. मग आपण त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. तर आपण त्याला काय नाव दिलेलं आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आपण त्यानुसार वेळ आणि काळ इझिली सांगू शकत होतो. त्याचं नाव जे आहे तर 2 नावापासून ते बनतं. मी तुम्हाला सांगतो, ते 2 नाव आहे जे आणि एम. तर जे पासून एक शब्द आहे आणि एम पासून एक शब्द आहे. एका राजाने असे 6 वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केले होते. ठीक आहे, असे कॅलेंडर. तर ते मोस्टली वेळ दाखवण्यासाठी होते. पण आता तुर्कीमध्ये एक असं कॅलेंडर सापडलेलं आहे की जे आपल्याला दिवस सुद्धा सांगतो, वार्षिक कॅलेंडर. आता कसं कॅलेंडर असणार आहे, तर बघा मित्रांनो, आजूबाजूला सगळीकडे काय आहे, भिंत आहे आणि मध्येच काय एक स्तंभ आहे आणि मग सूर्याचा प्रकाश यावर पडला की इथं 365 दिवसांशी संबंधित आकडेवारी लिहिलेली आहे. मग त्यानुसार या स्तंभाची सावली ज्या ठिकाणी पडते, ठीक आहे, तर ते बरोबर तशा प्रकारचे एक सिस्टम बनवलेले आहे. मग सावली ज्या ठिकाणी पडणार तो दिवस आज असणार आणि एका फिक्स वेळेत ती सावली ज्या ठिकाणी पडेल तो फिक्स आज दिवस असेल. अशा प्रकारची रचना केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही यावर गुगलवर बघू शकता, युट्यूबवर बघू शकता. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की जगातील सगळ्यात जुनं सौर कॅलेंडर म्हणजे सूर्याचा प्रकाश पडला की त्याच्या सावलीपासून आपल्याला कळतं की दिवस कोणता चालू आहे. तर असं कॅलेंडर तुर्कीमध्ये शोधण्यात आलेलं आहे. हे जवळपास 12,000 वर्ष जुनं कॅलेंडर
आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, बघा तुर्की विषयी जाणून घेऊया। राजधानी आहे अंकारा। खरं तर तुर्कीचं नाव तुर्की ए करण्यात आलेलं आहे। चलन आहे तुर्की लिरा आणि अध्यक्ष आहे एर्दोगॉन। हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं। यानंतर बघा पाचवा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्लास्टिक खाणारी बुरशी शोधली? तर प्लास्टिक खाणारी बुरशी शोधलेली आहे जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी। त्यांनी जवळपास 4 अशा बुरशीचे प्रकार शोधलेले आहेत की जे प्लास्टिक खाऊ शकतात। यानंतर जर्मनी विषयी जाणून घेऊया। जर्मनी आहे युरोपमध्ये, त्याची राजधानी आहे बर्लिन, चलन आहे युरो आणि तिथले जे काही आपण म्हणूया चान्सलर, म्हणजे आपल्याकडे जसं पंतप्रधान असते तिकडे चान्सलर असतात, ते आहे ओलाफ स्लोज आणि राष्ट्रपती आहे फ्रँक वॉल्टर स्टीनमियर। यानंतर पुढे जाऊया 6वा क्वेश्चन, माजी भारतीय वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांची कोणत्या देशाचे क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली? तर दोड्डा गणेश हे भारतीय बॉलर आहे आणि यांची नियुक्ती केनियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर आपल्याला ॲज इट इज क्वेश्चन जो आहे तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। बघा ही जी डेली लेक्चर सिरीज चालणार आहे यामधून 90% क्वेश्चन जे आहे ते तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला भविष्यामध्ये दिसणार आहे। बघा 7वं क्वेश्चन, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित झाला? तर मी मध्य आणि उत्तर भारत म्हणायला पाहिजे होतं, चुकून माझ्याकडून उत्तरच सांगून गेलं की मी मध्य प्रदेश म्हणलो होतो। बघा मित्रांनो, मध्य भारत आणि उत्तर भारत, तर मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्माण करणारा, ठीक आहे, या मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्माण करणारा या भागातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तर तो कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित करण्यात आला? तर ते राज्य आहे मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेशमध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून 90 मेगावॅट वीज जी आहे ती निर्माण केली जाणार आहे। आता बघा हा जो प्रकल्प आहे हा एका मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे। सतलज जलविद्युत निगमच्या अंतर्गत एक कंपनी आहे, तिने वेगवेगळे वीज प्रकल्प जे आहे ती सुरू करत आहे। तर सतलज जलविद्युत निगम या कंपनीने काय केलेलं आहे तर भारताची जी काही सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची गरज पूर्ण करण्याचा तिने एक प्रकल्प सुरू केलेला आहे। त्या अंतर्गत हा प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये कंप्लीट करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, आता सतलज जलविद्युत निगमने एकूण 2466 मेगावॅट वीज जी आहे ती सौर ऊर्जेच्या माध्यमातून मेगावॅट जी वीज आहे तर ती निर्माण आतापर्यंत केलेली आहे किंवा तेवढी क्षमता आतापर्यंत विकसित केलेली आहे। बघा मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे यामुळे 2.3 लाख टन कार्बनचं उत्सर्जन कमी होणार आहे आणि बघा भारत जो आहे तो नेट झिरो कार्बन एमिशन बनणारा कंट्री जो आहे तर तो कधीपर्यंत बनेल? भारत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश, नेट झिरो कार्बन एमिशन करणारा कंट्री कधी बनणार आहे? भारताने टार्गेट काय ठेवलेले? 2070। आता काय सर हे नेट झिरो कार्बन एमिशन किंवा शून्य कार्बन उत्सर्जन ही संकल्पना काय आहे? तर बघा मित्रांनो, औद्योगिक क्रांती म्हणजे तुम्ही एक वर्ष कन्सिडर करा की 1600 या वर्षाच्या पूर्वी जेवढा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड होता तेवढाच कार्बन डायऑक्साईड आता परत आपल्याला वातावरणामध्ये निर्माण करायचा आहे किंवा त्याचं प्रमाण कमी करून त्या प्रमाणापर्यंत आणायचं आहे। मधल्या काळात औद्योगिक क्रांतीच्या काळानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये झपाट्याने वाढलं आणि त्यामुळे पृथ्वी खूप गरम होत चाललेली आहे। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। मग आपण त्याला कमी करण्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे 2070, तेच आपलं नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट आहे। आता सतलज जलविद्युत निगम या कंपनीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली। मुख्यालय आहे शिमला येथे आणि CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे तर सुशील शर्मा हे आहे। यानंतर पुढे जाऊया, बघा मध्य प्रदेश विषय जाणून घेऊया। 1 नोव्हेंबर 1956 मध्ये स्थापना करण्यात आली। भोपाळ राजधानी आहे, मोहन यादव मुख्यमंत्री आहे आणि मंगूबाई पटेल राज्यपाल आहे। आता 8वा क्वेश्चन बघू इथं, ऑगस्ट 2024 मध्ये अग्नि क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे राम नारायण अग्रवाल यांच्या वयाच्या 84 वर्षी निधन झाले। त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा मित्रांनो, राम नारायण अग्रवाल यांना कोणत्या क्षेपणास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं असा क्वेश्चन आला, त्याचं उत्तर असेल अग्नी। त्यांचं कितव्या वर्षी निधन झालं तर 84व्या वर्षी। ठीक आहे, आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार साल 2000 मध्ये मिळाला आणि पद्मश्री पुरस्कार 1990 मध्ये मिळाला। या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। त्यांनी मेजर जो काही काम आहे तर ते अग्नि 5 मिसाईल जे आहे ते डेव्हलप करण्यामध्ये त्यांचा मेन रोल होता।
त्यानंतर 9वा क्वेश्चन, 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई गव्हर्नन्स ही परिषद कुठे आयोजित केली जाईल? तर बघा 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई गव्हर्नन्स ही परिषद मुंबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो, मग ते आपल्याला माहित असलं पाहिजे. तर महाराष्ट्र विषय जाणून घेऊया. 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. त्यानंतर आपण जर बघितलं राजधानी मुंबई आहे आणि CP राधाकृष्णन राज्यपाल आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये जम्मू काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणजे DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जम्मू काश्मीरचे नवीन DGP जे आहे ते कोण बनलेले आहे? तर नलिन प्रभात जम्मू काश्मीरचे नवीन DGP बनले आहे. तर बघा मित्रांनो, नलिन प्रभात यांना काय करण्यात आलेले? तर आपण सुरुवातीलाच बघितलं NSG कमांडोचे ते कोण होते? तर NSG जे काही नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे होते तर त्या संस्थेचे ते महासंचालक होते. आता त्यांना काय करण्यात आलं? तर त्यांची बदली करण्यात आली आणि त्यांना जम्मू काश्मीरचे DGP बनवण्यात आलेलं आहे. ते RR स्वेन यांची जागा घेणार आहे. यानंतर बघा, जम्मू काश्मीर भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. 31 ऑक्टोबर 2019 ला त्याची स्थापना करण्यात आली होती ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून. त्याला 2 राजधानी आहे, एक आहे उन्हाळी राजधानी ती आहे श्रीनगर आणि एक आहे हिवाळी राजधानी ती आहे जम्मू. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन, कोणता देश थर्ड व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट 2024 चे आयोजन करेल? तर बघा, थर्ड व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट भारतामध्ये आयोजित केली जाईल. तर वन लाइनर क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. बघा, ही जी समिट आहे ती पंतप्रधान मोदींच्या सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास त्याचबरोबर सबका प्रयास या त्यांच्या जे काही धोरण आहे तर त्या धोरणाअंतर्गत ही समिटचं आयोजन जे आहे ते भारत करत आहे. तर ही समिट कोणाशी संबंधित आहे? तर जे काही साऊथ एशियामधील जे काही देश आहे तर त्यांच्याशी संबंधित ही समिट आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, दहशतवादाविरोधी मुद्द्यावर 14वी भारत ऑस्ट्रेलिया जॉईंट वर्किंग ग्रुप बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे? तर भारत आणि ऑस्ट्रेलियाची दहशतवादाविरोधी जे काही मुद्दे आहे, दहशतवादावरील जे काही मुद्दे आहे तर त्यावर चर्चा करण्यासाठी एक जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर 13वा क्वेश्चन, IIT मद्रास इथं नवीन जलतंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी भारत सरकारनं कोणत्या देशासोबत करार केला? तर बघा, IIT मद्रास इथं नवीन जलतंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी भारताने इस्रायल सोबत करार केलेला आहे. तर भारत जो आहे तर या जलतंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून शहरी भागात जो काही पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात पडतो तर तो पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे आपण सुनियोजित पाणी पुरवठा करू शकतो शहरांना यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ठीक आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय कीटक सर्वेक्षण प्रणाली जी आहे तर त्याचं उद्घाटन कुठे केलं? तर नॅशनल आता कीटक सर्वेक्षण प्रणाली तर सर्वे सिस्टम असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपण याचं असं म्हणू शकतो नॅशनल पेस्ट सर्वे सिस्टम जे आहे NPSS नॅशनल पेस्ट सर्वे सिस्टमचं उद्घाटन जे आहे ते शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडे कुठे केलं? तर ते नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा, याचं उद्घाटन जेव्हा त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी केलं त्यांनी 109 उच्च उत्पादन देणाऱ्या आणि जे काही कसंही हवामान असलं तर त्याला सहन करणाऱ्या काही पिकांच्या जाती ज्या आहेत तर त्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी 16 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट केली जाते. बघा मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांचा जो जन्म आहे तो 25 डिसेंबर 1924 मध्ये मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी झाला होता. 1996 ते 2004 पर्यंत ते भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं होतं. 16 ऑगस्ट 2018 ला त्यांचं निधन झालं होतं. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार 1992 मध्ये तर भारतरत्न 2015 मध्ये देण्यात आला होता. आता त्यांच्या नावावरून वेगवेगळे उपक्रम चालवले जातात ते थोडे जाणून घेऊया. जसं की सुशासन दिन त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी सेलिब्रेट केला जातो 25 डिसेंबरला. अटल बोगदा त्यांच्या नावावरून तयार करण्यात आलेले आहे, त्याचं दुसरं नाव आहे रोहतांग बोगदा. ठीक आहे. तर हा लक्षात ठेवायचा आहे, हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे अटल बोगदा. त्यानंतर अटल सेतू जो आहे तो भारतातील तिसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज जो आहे अटल सेतू तर त्याची निर्मिती अलीकडे करण्यात आलेली आहे. अटल नगर म्हणून नया रायपूर आहे तर नया रायपूरला अटल नगर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला मेन सुशासन दिवस आणि अटल सेतू लक्षात ठेवायचे
आहे. तर बघा मित्रांनो, एक टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुनं सौर कॅलेंडर कुठे शोधून काढलेलं आहे? आणि बघा मित्रांनो, आपली 99 रुपयाची बॅच वन डे इकॉनॉमिक्सची रिव्हिजनची बॅच जी आहे ती ॲप्लिकेशनवर उपलब्ध झालेली आहे. आपण या बॅचमध्ये सोमवारी सर्व रिव्हिजन जे आहे म्हणजे उद्याच तुमचं कंप्लीट करून घेणार आहोत इकॉनॉमिक्सच्या विषयाचं. आणि अशाच वेगवेगळ्या बॅचेससाठी डिस्काउंट असलेल्या कोर्सेससाठी आपलं ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. ठीक आहे. या नोट्स सुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्येच बघायला मिळतील. तर त्यासाठी अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर टेलिग्रामचा आणि इंस्टाचा पेज फॉलो करायला, जॉईन करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन.